भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत भानुदास महाराज की जय. श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वये भानु जो भानु आराधियेला, तयाचे कुळी दीपकू दिव्य झाला. हरी भक्ती लागो नितारी समजता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. मला आवाज येत असेल तर आपण कृपया करून सांगावं. काषाय वस्त्रं करदंडधारिणीं, कमंडलू पद्मकरेण शंखं, चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा. पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला. नका पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या या फेसबुक पेजवरून गेल्या 8 दिवसापासून शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांनी जे एकनाथी भागवत लिहिलंय, श्रीमद भागवताच्या 11 स्कंधावरती नाथ महाराजांनी जी टीका केली आहे, त्या टीकेचा गेल्या 8 दिवसापासून आपण सर्वजण रसास्वादन करत आहात. या कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण घराघरामध्ये श्री शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचं एकनाथी भागवत हे पोहोचावं, हे नाथ महाराजांचं कार्य, नाथ महाराजांनीच ज्यांच्या बुद्धीमध्ये
त्यांच्या माध्यमातून करण्याचं ठरवलंय असे आमचे गुरुवर्य सद्गुरू श्री योगीराज महाराज यांच्या संकल्पनेतनं हा सर्व कार्यक्रम आज आपल्या समोर येतोय. शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांचं जे एकनाथी भागवत आहे, घराघरामध्ये हे भागवत पूर्वीच्या काळी जेवढ्या आवडीनं गायल्या जायचं तेवढ्याच आवडीनं आताही प्रगत युगामध्ये सर्वांच्या समोर यावं या हेतूने श्रावण मासाच्या पवित्र या महिन्यामध्ये एकनाथी भागवताचं चिंतन महाराष्ट्रातले दिग्गज वक्ते आपापल्या मुखारविंदातनं करतायत. त्यानिमित्ताने आज त्याच एकनाथी भागवतातील 9व्या अध्यायाचं चिंतन माझ्या वाट्याला आलंय. मित्रवर्य श्री गुरुवर्य श्री खरमाळे महाराज, श्री त्या सर्वांचं सहकार्य या फेसबुक पेजला आहेच आहे. त्यांनी आज्ञा केली, सेवके करावे सांगितले काम, या न्यायानं सेवक सेवा करण्यासाठी उपस्थित आहे. शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या एकनाथी भागवताचं चिंतन करावं, निश्चित एवढं पुण्य पदरात असलं पाहिजे. तेवढं पुण्य नसतानाही आणि म्हणून शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या या 9व्या अध्यायाचं चिंतन माझ्या वाट्याला आलंय. ही मोठ्या भाग्याची गोष्ट आहे. सर्वांच्या चरणावर विनम्र भावाने नमन करतो, वंदन करतो आणि 9व्या अध्यायाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. काल आपण इथून मागे 2 दिवसापासून भगवान श्री दत्तात्रेय अर्थात अवधूत आणि भगवान श्री कृष्ण परमात्मा यांचे मुख्य पूर्वज असणारे यदू यांच्या संवादातनं जे काही भगवान श्री गुरु दत्तात्रेयांनी मी कुणाकुणाकडनं बोध घेतला, हा बोध समजावून सांगण्यासाठी जे 24 गुरु केले यांचं वर्णन आपण गेल्या 2 दिवसामध्ये ऐकलंच आहे. त्यातील काल, परवा आणि काल 7 गुरु जे केले आहेत भगवान दत्तात्रेयांनी त्यांचं वर्णन आपण ऐकलंच आहे. भगवंतानी दत्तात्रेयांनी स्वतः यदूंना समजावून सांगितलं, यदू मी कुणाकुणाला गुरु केलं, पृथ्वीर वायू आकाश अग्नी आप सितांश हे सगळे गुण हे 24 गुरूंचं वर्णन केलंय. त्यापैकी 7 गुरु आज 9व्या अध्यायामध्ये माझ्या वाट्याला आली आहे. शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराज त्या गुरूंचं महत्व सांगण्याच्या आधी आपल्या सद्गुरूंना वंदन करतायत. ओम नमो सद्गुरु अमरपती अनुभवतोची ऐरावती स्वानंद मध्ये भद्र जाती उत्तम स्थिती डुल्ला तू. शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराज या अध्यायाची सुरुवात करत असताना आपल्या सद्गुरूंना वंदन करतायत. प्रत्येक अध्यायामध्ये शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांनी आपल्या सद्गुरूंना एक वेगळ्या प्रकारची उपाधी दिली आहे. मी माझ्या सद्गुरूंना या भावनेने पूजेल, त्या भावनेने पूजेल. सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांच्या बद्दल ज्या काही गुरुपदावरती 110 ओव्यांचं लिखाण केलंय, मी माझ्या सद्गुरूंच्या पूजेमध्ये चंदन होईल, मी माझ्या सद्गुरूंच्या पूजेकरता फुलं होईल, मी माझ्या सद्गुरूंच्या पूजेकरता अगरबत्ती होईल, मी माझ्या सद्गुरूंच्या पूजेमध्ये लागणारं जे पाणी आहे ते पाणी होईल. हे जे सगळी भावना बोलून दाखवली आहे तीच भावना शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराज आपल्या सद्गुरूंच्या बद्दल बोलून दाखवतात. आणि म्हणून इथे सद्गुरूंना एक वेगळ्या उपाधीने शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराज गौरवतात. शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराज आपल्या सद्गुरूंना गौरवत असताना इथे अमरपती ही उपाधी देतात. अमरपती अर्थात माझे सद्गुरू हे अमरपती आहे. अमरपती अर्थात इंद्र. इंद्राची उपाधी आपल्या सद्गुरूंना शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज देत आहेत. माझे सद्गुरू इंद्र आहेत, देवांचे राजे आहेत.
या अध्यायामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये वेगवेगळ्या उपाध्या आहे, मी फक्त या अध्यायाचं चिंतन करतोय. म्हणाले मग इंद्राला बसण्यासाठी ऐरावत असतो. हो, मोठा ऐरावत आहे ना, इंद्राचं वाहन ऐरावत आहे, हत्ती आहे. म्हणाले माझ्या सद्गुरूंचं सुद्धा ऐरावत नावाचं वाहन आहे, पण तो ऐरावत कुठला आहे? म्हणाले अनुभव हाच ऐरावत आहे, अनुभव तोच ऐरावती. माणूस आयुष्यामध्ये जो मोजल्या जातो तो अनुभवाने मोजल्या जातो. म्हणून पूर्वीच्या काळी जुन्या लोकांना, मोठ्या वयोवृद्ध लोकांना गाव विशेष महत्व देत होतं. याचं कारणच ते, कारण ते अनुभवाने मोठे असायचे. जुने लोक बोलताना बोलायचे सुद्धा, आम्ही काय आमची केस उन्हामध्ये बसून पांढरी केली काय? याचा अर्थ त्यांना हे सांगायचे की आम्ही अनुभवाने सिद्ध आहोत. म्हणून शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज म्हणतात माझे सद्गुरू हे अनुभवाच्या ऐरावतावरती विराजमान झालेले आहे. स्वानंद मध्ये भद्र जाती, स्वानंद मदाचा उत्तम स्थितीने त्या हत्तीवरती बसून माझे सद्गुरू डौलायमान आहेत, डुलतात. म्हणाले मग इंद्राच्या हातामध्ये वज्र आहे की? हो म्हणाले माझ्या सद्गुरूंच्याही हातामध्ये वज्र आहे. कुठलं? इंद्राच्या हातामध्ये कदाचित म्हणाले अस्थिपासून निर्माण केलेलं वज्र असू शकेल, पण माझ्या सद्गुरूंकडे जे वज्र आहे ते वज्र भल्या भल्यांना शांत करणारं उपदेश नावाचं वज्र आहे. सद्गुरूंच्या मुखातनं आलेला उपदेश काय करू शकत नाही याचा विचार आपण करा. क्षणार्धामध्ये आपली वृत्ती पालटवण्याची शक्ती ही उपदेशामध्ये आहे. फक्त ती ग्रहण करण्यासाठी आम्ही आमचं अंतःकरण आधी शुद्ध ठेवलं पाहिजे. मला वाटतं योग वशिष्ठ नावाच्या ग्रंथामध्ये रामरायाला उपदेश करण्याच्या पूर्वी स्वतः वशिष्ठ महामुनी सांगतात, रामा मी तुला उपदेश करतोय, परंतु तो उपदेश करत असताना आधी तुझं चित्त शुद्ध असलं पाहिजे. अत उत्तम मया राम यदि शुद्धेही चेतसी उपदेशोही प्रसरती तैल बिंदू रिवांबसी असं सूत्र आहे. रामा मी तुला उपदेश करतो, पण त्याआधी तुझं अंतःकरण शुद्ध असणं गरजेचं आहे. आणि एकदा तुझं अंतःकरण शुद्ध ऐकून जर तू उपदेश ग्रहण केला म्हणाले तर तैल बिंदू रिवांबसी, जसं पातेल्यावर पाण्यामध्ये एक तेलाचा थेंब टाकला की क्षणामध्ये तो पातेलाचा व्याप धारण करतो, तसं म्हणाले अहम ब्रह्मास्मी एवढा उपदेश केला की तू ब्रह्मानंदाचा अनुभव घेशील. म्हणून माझ्या सद्गुरूंकडे जे वज्र आहे ते उपदेश नावाचं वज्र आहे असं शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज सांगतात. त्या वज्राने म्हणाले संकल्प विकल्प नावाचे सगळे दोष ते छेदतात. जडजीव नावाचे आम्ही जे पर्वत आहेत त्या वज्राने ते छेदून टाकतात. अशा सद्गुरूंचं भरभरून वर्णन शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांनी नमनामध्ये केलाय. एकनाथी भागवताचा विचार केला तर एकनाथी भागवत हे फार मोठं ग्रंथ आहे. ग्रंथ कौस्तुभ ही उपाधी या ग्रंथाला मिळाली आहे. विचार करा, भगवंताचे अनेक दागिने असतील परंतु त्याच्यामध्ये विशेष वर्णन कंठी कौस्तुभमणी विराजित याचंच केलंय. भगवंताच्या गळ्यातला कौस्तुभमणी जसा शोभायमान आहे त्याच पद्धतीने सर्व संप्रदायामध्ये एकनाथी भागवत हा कौस्तुभ मण्यासारखा शोभायमान आहे. आणि म्हणून बघा तुम्ही, व्यासांनी अनेक ग्रंथ केले आहेत, परंतु त्या अनेक ग्रंथामध्ये व्यासांची सर्व ग्रंथ प्रस्थानत्रयीमध्ये नाही आली. जी प्रस्थानत्रयी सांगितली जाते त्याच्यामध्ये व्यास महर्षींनी अनेक ग्रंथ केली. व्यासे ही अमूप ग्रंथ केली, अनेक ग्रंथ केली. यादसाठी जप, यादसाठी तप, व्यासेही अमूप ग्रंथ केली. परंतु जेवढी ग्रंथ केली त्या सर्व ग्रंथांमधनं सगळी ग्रंथ प्रस्थानत्रयीमध्ये आली नाही. फक्त त्यामधलं महाभारतामध्ये जे काही फक्त भगवंतानी जी अर्जुनाला गीता सांगितली ती गीता नावाचा ग्रंथ फक्त प्रस्थानत्रयीमध्ये आलाय. तसं
ज्ञानोबरायांनी सुद्धा सर्व ग्रंथ केली, पण सगळी ग्रंथ प्रस्थानत्रयीमध्ये आली नाही. वारकरी संप्रदायाच्या प्रस्थानत्रयीमधले जे मुख्य 3 ग्रंथ आहे त्याच्यामध्ये फक्त ज्ञानेश्वरी हा प्रस्थानत्रयीतला एक ग्रंथ आहे. कारण सगळ्या ग्रंथांचे अधिकारी सगळे नाहीत. विचार करा, अमृतानुभव पहा तुम्ही, सगळे अधिकारी नाही त्याचे. चांगदेव 65 पहा, सगळेजण अधिकारी नाही. आणि म्हणून फक्त ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांच्या लेखणीच्या माध्यमातून जे अनेक ग्रंथ आहेत त्यातला फक्त ज्ञानेश्वरी ग्रंथ प्रस्थानत्रयीमध्ये आहे. त्याच पद्धतीने शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांचा ग्रंथ कौस्तुभ असणारा श्री एकनाथी भागवत नावाचा ग्रंथ हा प्रस्थानत्रयीमधला विशेष ग्रंथ आहे. एकनाथ महाराज देगलूरकर सांगत असत, म्हणायचे, नातरी शब्द ब्रह्माब्दी, नातरी शब्द ब्रह्माब्दी, मचियेला व्यास बुद्धी, निवडिली निरविधी नवनीत आहे. म्हणाले शब्दी ब्रह्माचं ब्रह्माब्दी मंथन केलं, कोणी नवनीता, ते नवनीत काढून म्हणाले ते ज्ञानाग्नीवरती तप्त केलं. आणि ते ज्ञानाग्नीवरती तप्त केलेलं नवनीत ते कढवलं, त्याचं तूप केलं. पदा आली परिपाके आमुदासे, आमच्या वाट्याला हे लोणी आलंय. मला हे सांगायचंय, शब्द ब्रह्माब्दी म्हणजे वेद. या वेदरूपी सागराचं मंथन केलं. मंथन केल्यानंतर म्हणाले त्याला रवी आणायची. आता ती रवी कुठली आणायची? म्हणाले व्यासांची बुद्धी ही रवी आहे. त्यातून म्हणाले महाभारत रूपी लोणी निघालं. याला कढवण्यासाठी आता ते महाभारत नावाचं लोणी कढवायचं म्हटल्यानंतर अग्नी पाहिजे. ते कढवलं म्हणाले ज्ञानाग्नीवरती. आणि ज्ञानाग्नीवरती कढवलेलं ते तूप जेव्हा कढवून तयार झालं, ते कडलेलं तूप म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. पण श्रीमद भगवद्गीता इथे कडून थांबली नाही. म्हणाले अजून त्याचं पुढे रूपांतर ज्ञानेश्वरीमध्ये आलं. तुपाचे अनेक प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. शतोधृत, सहस्त्रोधृत म्हणजे कढवलेलं तूप 1000 वेळा 100 वेळा काढ्यांनी स्वच्छ धुवायचं. तेवढ्या पद्धतीने त्याचा आयुर्वेदामध्ये त्याचे गुणधर्म वाढवायचे, ही प्रक्रिया आहे. तसं वैकुंठवासी श्री एकनाथ महाराज देगलूरकर सांगत असत, ब्रह्माब्दीच्या मंथनातून निर्माण झालेलं लोणी म्हणजे श्रीमद भागवत आहे. ऐका काय सुंदर भाव आहे. या ब्रह्माब्दीच्या मंथनातनं निघालेलं म्हणाले लोणी म्हणजे श्रीमद भागवत आहे. आणि या श्रीमद भागवताच्या निघालेल्या लोण्याला ज्ञानाग्नीवरती ज्या वेळेस ज्ञानाग्नीवरती तापवलं, कढवलं, त्यावेळेस कडलेलं तूप म्हणजे 11 स्कंध आहे, 11वा स्कंद आहे, भगवंताचं हृदगत. ही जी विशेष उपाधी कालच्या अध्यायामध्ये शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांनी दिली आहे या ग्रंथाला, त्या 11वा स्कंध कढवलेलं तूप म्हणजे 11वा स्कंध आहे श्रीमद भागवतातला. आणि तेच कढवलेलं तूप, तयार झालेलं तूप 1000 वेळा आयुर्वेदिक काढ्यांनी धुतलं, सहस्त्रधूत ते झालेलं आयुर्वेदिक पद्धतीमध्ये अत्यंत गुणकारी तयार झालेलं जे सहस्त्राधृत आहे, ते सहस्राधूत तूप म्हणजे शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांचं एकनाथी भागवत आहे. विचार करा, 1000 वेळा वेगवेगळ्या काढ्यांनी धुतल्या गेलेलं जे असतं त्याला सहस्त्राधूत म्हणतात. 1000 वेळा म्हणाले या काढ्यांनी आयुर्वेद मध्ये एक औषधी गुणधर्म, ज्या रोगावरती पाहिजे त्या रोगावरती औषध, त्या रोगावरती ते तूप जसं चालतं ना, तसं संसारिक माणसाच्या अंतःकरणामध्ये आता जी काही रोग आहेत, त्याच्या संसारामध्ये जी दुःख आहे, त्या प्रत्येक दुःखाला चालणारा ग्रंथ म्हणजे एकनाथी भागवत आहे. लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येकाने याचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून मी हा भाव सांगितला. अनेक पद्धतीने नाथ महाराजांनी याच्यामध्ये, म्हणून बघा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, वर्णियेली गीतेची टीका असं ज्ञानेश्वरीचं वर्णन आहे.
ज्ञानेश्वरी नंतर एवढा मोठा ग्रंथ मराठीतला तत्वज्ञानाचा प्रबंध म्हणून नाथ भागवताकडे पाहिल्या जातं. लक्षात ठेवा, संप्रदायामध्ये तत्वज्ञानाचा प्रबंध म्हणून जर दुसऱ्या ग्रंथाकडे ज्ञानेश्वरी नंतर पाहायचं झालं तर त्यांना श्री एकनाथी भागवताकडेच पाहावं लागतं. म्हणून अजूनही नाथ वाङ्मय खेड्या गावांमध्ये तेवढ्याच आवडीनं गायल्या जातं. विचार करा, नाथ महाराजांचं वाङ्मय मराठवाडा, विदर्भ, खानदेश, तुम्ही जर या परिसरांमध्ये गेले तर खेड्या गावामध्ये 4-4 महिने भावार्थ रामायण, एकनाथी भागवत तेवढ्याच आवडीनं गायलं जातं. याचं कारण आहे, नाथ महाराज प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये घर करून बसलेले आहेत. आणि म्हणून नाथ महाराजांकडे विशेष आवड निर्माण होण्याचं कारण आहे, नाथ महाराज दृष्टांत देऊन पटवून देतात. समर्पक दृष्टांत, जे श्रीमद भागवतामध्ये वक्ता कसा असला पाहिजे जे सांगितलंय, विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलाधीरो वक्ता श्रोताचे निस्पृहा. त्याच्यामध्ये दृष्टांत कुशलाधीरो जे वाक्य आहे ते शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी जसं तसं स्वीकारलंय. लक्षात ठेवा, त्या काळामध्ये बराच व्यत्यय होता. अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञान. अशा पद्धतीमध्ये सुद्धा नाथ महाराजांनी खांब दिला भागवत. हेच आपल्या चिंतनाचं मुख्य विषय आहे. आणि म्हणून या अध्यायामध्ये एकूण 31 अध्याय आहेत. 18,000च्या आसपास ओव्या आहेत. त्यापैकी 507 ओव्यांचं चिंतन माझ्या वाट्याला आलेलं आहे. आज 9व्या अध्यायामध्ये आपल्याला हे चिंतन पाहायचं आहे. शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराज या प्रसंगाचं चिंतन करत असताना, उरलेले जे काही 7 गुरु आहेत त्यांचं चिंतन सांगत असताना यदु अवधूतांचा संवाद सुरुवात करतात. पहिला श्लोक असा आहे, ब्राह्मण उवाच परिग्रहो हि दुःखाय यद्यमित्यत्ममं नृणाम अनंतं सुखमाप्नोति तद्विद्वान्यस्त्व किंचनाः. म्हणाले, यदू साक्षात दत्तात्रेय प्रभू यदूंना समजावून सांगतात, यदू ज्याच्यापाशी परिग्रह ही उपाधी आहे, ज्याच्याजवळ संग्रह नावाची वृत्ती आहे ना, त्याला दुःख भोगावं लागतं. प्रत्येकाला संग्रह करण्याची इच्छा आहे आणि तीच त्याला दुःख देण्याला कारणीभूत ठरते. माझं 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 हे जे आम्ही संग्रह करतो, हे माझं आहे ते माझं आहे, हा संग्रह त्याला दुःखाला कारणीभूत आहे. आणि म्हणून घरादाराचा परिग्रह केला, गृहाचा परिग्रह केला की त्याला दगड मातीचा सुद्धा लोभ वाटतो. म्हणून बघा, बांधावरून भांडणं चालली सध्या. मी सहज काहीतरी वृत्तपत्र पाहत होतो तर त्यामध्ये एक लेख असा आला होता की 45% लोक भाऊ, जवळपास 45% भाऊ हे फक्त कोर्टाच्या प्रांगणामध्ये भेटतात म्हणाले. विचार करा, का तर मातीवरून सुद्धा, मातीचा लोभ तुम्ही धारण केला की तुमच्या जीवनामध्ये दुःख येणार. नाथ महाराज भागवतामध्ये किती गोड विषय सांगतायत. दगड मातीचा सुद्धा लोभ केला, काडी करता सुद्धा भांडणारी लोक आहेत म्हणाले. हा तुम्ही स्नेहबंध, हा मोह धारण केला की तुमच्या वाट्याला दुःख येणार. निसंगा परिग्रहो लागला कैसा, शिष्य संप्रदाये घाली फासा, शास्त्र पुस्तक संग्रहावशा, वाढवी आशा मठाची. हीच संग्रह करण्याची वृत्ती एखाद्या साधूला लागली म्हणाले. बघा तुम्ही, एखाद्या विरक्त पुरुषांना सुद्धा परिग्रह कसा लागतो तो पहा. मठ, मंदिर, आश्रम स्थापन करण्याची वृत्ती निर्माण होते आणि मग त्या मठातील शिष्यांची समजूत घालता घालता बिचारा अगदी बेजार होऊन जातो. तो शिष्य म्हणतो मी गादीवर बसणार, हा शिष्य म्हणतो मी गादीवर बसणार. हे दुःख का झालं? याचं कारण आहे संग्रह. मठाची अशा शिष्य संप्रदाय वशा
कलहो लागे आपेसा विरोधू संन्यासा परिग्रहे. संन्यासाने परिग्रह केलं की त्याच्या वाट्याला सुद्धा हे दुःख आहे. संसारिकच माणसाच्या वाट्याला दुःख आहे असं अजिबात नाही. परिग्रह हा कुणीही करू द्या, मग तो संन्यासी असू द्या, वानप्रस्थी असू द्या, ब्रह्मचारी असू द्या, नाहीतर गृहस्थी असू द्या. आणि म्हणून संग्रह हा वाईट आहे. पूर्वीचा बायको मुलांचा परिग्रह सोडून लंगोटी सुद्धा टाकून द्यायची अशी वृत्ती संन्याशांची असायची. मी आणि माझे पण हरपल जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी दान, अशी वृत्ती ज्याची आहे तो खरा संन्यासी आहे म्हणाले. घरदार सोडायचं, बायको मुलं सोडायचे, संन्यास घ्यायचा आणि पुन्हा तिकडे नवीन संसार सुरू करायचा. त्यांच्या वाट्याला दुःखच येतं असं नाथ महाराज सांगतात. आणि म्हणून या सर्व परिग्रहामध्ये देहाचा परिग्रह धारण करणं हा सगळ्यात मोठा आघात करणारा आहे, लक्षात ठेवा. नाथ महाराज 34व्या ओळीमध्ये सांगतात, बाबा हो, जेथ देह परिग्रह मिथ्या झाला तो अनंत सुखाच्या घराला. ज्या सुखासी अंत नवचे केला त्या पावला निज सुखा. अंतःकरणामध्ये म्हणाले सर्व परिग्रहामध्ये देहाचा जो मोठा परिग्रह आहे, दांडगा परिग्रह आहे, तो मिथ्या समजून तत्काळ जो फोडून टाकतो तोच खरा विचारी ज्ञाता आहे. म्हणून माझं माझं म्हणायचं नाही, हा देह माझा नाही. नाहम देहो देह भाज्याम नृलोके, मला वाटतं श्रीमद भागवतामध्येच आलेलं चिंतन आहे. आणि म्हणून परिग्रह दुःखाला कारणीभूत आहे. तेव्हा राजाच्या मनाला दसका बसला आणि तो मनामध्ये म्हणू लागला, राज्य परिग्रहामध्ये मी गुंतून पडलोय, देह परिग्रहाने बंदित पडलोय. तेव्हा या देहाच्या परिग्रहाचा, या राज्याच्या परिग्रहाचा मी त्याग केला पाहिजे. ह्याप्रमाणे राजाला वैराग्य उत्पन्न होऊन तो सर्व त्याग करण्यासाठी तयार झाला. श्रवणाचं भाग्य त्याला लाभल्यामुळे आत्मज्ञानाला तो प्राप्त झाला. राजा परीक्षितीचं हे वर्णन आहे. आत्मज्ञानाला प्राप्त झाला. म्हणून अवधूत सांगतायत, यदू, म्हणून तर मी कुकरी पक्षाला गुरुत्वाने परिग्रहा त्यागाचा विचार करण्यासाठी तो नीट लक्ष लावून तू श्रवण कर. जो मी गुरु केलाय म्हणाले कुकरी. हा कुकर म्हणजे टिटवा नावाचा पक्षी आहे. मी त्याला यासाठीच गुरु केलाय. ऐक म्हणाले, कुकर बोली जे टिटवा पावला आमिष कवळू बरवा. तेने तेथेची भक्षावा तो लोभ स्वभावा ठेविला. म्हणाले एक टिटवा नावाचा पक्षी आहे. शकुन अपशकुनाचा विचार करत असताना जी टिटवी ओरडते, या टिटवीचाच तो पती आहे. भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी शुभ शकून अशुभ शकून सांगणारे जे काही पक्षी यादी दिली, त्याच्यामध्ये टिटवी नावाची पक्षिणी आहे. या टिटविणीचाच जो पती आहे टिटवा, त्या टिटव्याला म्हणाले मी गुरु केला. हा 15वा गुरु सांगितला. 8 1 8 16 8 24 24 गुरूंमधनं म्हणाले हा 17वा गुरु आहे बहुतेक. आणि म्हणून तो टिटवा नावाचा पक्षी म्हणाले त्याला एक चांगला मांसाचा तुकडा मिळाला. बघा नाथ महाराज उदाहरण देतात. मग त्याने तो तिथंच पटकन मिळाला म्हणजे खाऊन घ्यावा की नाही, पण त्याने तो न खाता लोभ स्वभावाने स्वतः जवळ परिग्रह करून ठेवला. थोड्या वेळाने खाऊ, उद्या खाऊ. बघा माणूस परिग्रहच करतो ना. किती चिंता करतात माणसं, किती चिंता करतात. त्याचप्रमाणे या टिटव्याप्रमाणे विचार करा. पुढे टिटव्याची गती काय आहे ती तुम्ही ऐका. टिटवा तो मांसाचा गोळा जवळ ठेवतो म्हणून काय होतं, त्या मांसाच्या तुकड्याला अनेक पक्षी पाहतात, त्याचे भाऊबंद पाहतात, त्याच्यापेक्षा मोठे मोठे असणारे टिटवे पाहतात. आणि ते पाहिल्यानंतर म्हणाले तो मांसाचा गोळा हिसकवण्यासाठी सर्व पक्षी त्याच्यावरती झडप टाकतात.
तो पळू लागतो. त्या मांसाच्या तुकड्यासाठी सर्वजण त्याच्यावरती झडप घालतात. निष्ठुर होऊन त्याला कोणी चोचा मारतय, कोणी ओरबाडतय. हे दुःखाला तो कारणीभूत झाला. त्या टिटव्याकडे बघू नका, आमची सुद्धा परिस्थिती हीच आहे. परिग्रह केल्यामुळे बघा तुम्ही, एखादी वस्तू, म्हणून प्रसाद जर आम्हाला एखाद्या मंदिरामध्ये मिळाला तर तो प्रसाद त्या क्षणाला ग्रहण करायचा आहे. प्रसाद जर नाही खाल्ला तर पुन्हा दुःख येतं. उदाहरण कैकेयीचं भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी दिलंय. कैकेयीने प्रसाद खायला उशीर केला, त्या क्षणाला घारीने झडप घातली, प्रसाद घेऊन गेली. आणि म्हणून काही लोक विनाकारण चिंता करतात, महाराज एवढं कमवलंय की 10 पिढ्या बसून खातील. मग त्यांना विचारलं, तुमचा चेहरा अजून उदास दिसतो, काय याचं कारण? तो म्हणतो 10 पिढ्या जाऊ द्या, पण माझी 11वी पिढी काय खाईल? काय काय गरज आहे या चिंतनाची? याचा अर्थ परिग्रहच माणसाला दुःख देणार आहे. नाथ महाराज सांगतात, मांसाच्या तुकड्याने त्याचं तोंड गुंतलेलं असल्यामुळे बाकीचे पक्षी त्याला मारतात. कोणी चोच मारताय, कोणी ओरबाडताय. आणि तो मनामध्ये विचार करू लागतो, हे माझे खरोखर स्वजातीय बांधव असून स्नेहभाव तोडून मला का बरं पीडा देतायत? तो विचार करतो, का पीडा देतायत? तो म्हणाला, माझ्या जवळचा मांसाचा तुकडा हेच माझ्या दुःखाचं मूळ आहे. असं म्हणून त्याने तो लागलीच मांसाचा तुकडा टाकून दिला आणि सुखाने शांत बसला. ज्या क्षणाला त्याने मांसाचा तुकडा टाकला त्या क्षणाला सगळ्यांनी त्याचा पिछा सोडला आणि त्या मांसाच्या तुकड्याकडे सगळ्यांनी झडप घातली. आता दुःखातनं मुक्त झाला की नाही? का झाला? याचं कारण आहे, त्याने त्या मांसाच्या तुकड्याचा त्याग केला. म्हणून जसं त्या टिटव्याने त्याग केला म्हणाले, लक्षात ठेवा, म्हणून त्याग महत्वाचा आहे. म्हणून तर भगवद्गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितलंय, बाबा तुम्हाला शांती मिळेल, पण भोगात शांती रणंतरम नाही सांगितलंय ना, त्यागात शांती रणंतरम. त्याग करा म्हणजे तुम्हाला शांती मिळेल. आणि म्हणून नाथ महाराज बघा काय सुंदर उदाहरण देतात. जे तामीश कळवडू पडे तेथ कलहाचा गोंधळ मांडे, परस्परे फुटती मुंडे ठेचिती तोंडे एरा एरा. प्रत्येकाचं म्हणाले भांडण एवढ्या शिगेला पोहोचलंय की जिथे तो मांसाचा तुकडा पडलाय तिथे सगळ्या टिटव्यांचा गोंधळ उडालाय. एकमेकांची डोकं फोडतायत, कोणी एकमेकांच्या चोची ठेचू लागतायत. परंतु पहिला टिटवा ज्याने मांसाचा परिग्रह केला होता, तो आता ज्याने मांसाचा तुकडा टाकून दिलाय, तो त्या तंटेची मजा पाहतोय. आता त्याला दुःख आहे का? उलट तो आनंदाने बसलाय, सगळ्यांची गंमत पाहतोय. विचार करा. तात्पर्य हेच आहे, मूळ परिग्रह जेथे असतो ना तिथे दुःख असतं. माझं माझं म्हणून जर गोळा केलं ना तर एक ना एक दिवस तिथे दुःख येणार म्हणजे येणार. आणि म्हणून आणि तो परिग्रह टाकला रे टाकला की मोठं सुख अंतःकरणाला प्राप्त होतं. नाथ महाराज सांगतात, माड्या गोपुरे वाडे धन धान्य परोपरीची वस्त्रे रत्न पोवळी द्रव्य बायका मुले इत्यादी जो समुदाय आहे तो परिग्रह आहे. लक्षात ठेवा, हा सगळ्या वस्तू म्हणजे परिग्रह आहे. आणि या साऱ्या परिग्रहांचं मूळ पाहावयास गेलो तर त्याचं मूळ आमचा देह आहे. देह, माझा देह हा सुद्धा सर्वात मोठा परिग्रह आहे. नाथ महाराज म्हणतात, म्हणून हा परिग्रह दूर गेला पाहिजे. नाथ महाराज म्हणतात, या समस्त परिग्रहाचे मूळ देह बुद्धी गा केवळ. तेही अभिमाने सबळ एवं सर्वास मूळ अभिमानू. म्हणून हा माझा देह आहे ही भावना प्रपंचातला सगळ्यात मोठा परिग्रह आहे. म्हणून हा मूळच तोडून टाकलं म्हणजे प्रचंड वृक्षही
एखाद्याचं मूळ एखाद्या झाडाचं तोडल्यानंतर सगळा वृक्ष जसा कोलवाडून खाली पडतो, तसा मी देह नाही हा परिग्रह सोडला रे सोडला की बाकीचे सर्व परिग्रह सुटतात. आणि म्हणून तो अभिमानच जेव्हा सोडून द्यावा तेव्हाच प्रपंचाचे मूळ खुंटते. नाथ महाराज म्हणतात, अभिमानाला देहबुद्धी हे जीवन आहे. देहबुद्धी ही संघाने उत्तरोत्तर वाढत जाते. दोघांच्या संगतीचा परिग्रह हे निवासस्थान आहे. म्हणून परिग्रह अंतःकरणामध्ये धारण करू नये. नाथ महाराज त्यासाठी सांगतात, बर का यदू, माणसाला मी माझं हे मूळ कधीच समजत नाही. हे उंच हे नीच असं त्याला समजत नाही. ते मनापासून सुखाने दहन करून राहतं, लक्षात ठेव. म्हणून तुला एक गोष्ट सांगू यदू, आता अभिमान सोडून कसं वागता येईल असं जर तुला वाटत असेल ना, तर त्याविषयी बालकाच्या गुरुत्वाचे साधन लक्षात घे. मी तुला सांगतो, लहान बाळकाला सुद्धा मी गुरु का केलंय? कारण लहान बाळ बघा तुम्ही, बाल माझे तुझे न म्हणे, उंच नीच काही नेने, या लागी मना मान अपमान तेने, सुखे सहाने सर्वथा. लहान बाळ बघा तुम्ही, लहान बाळाचा दृष्टांत नाथ महाराज देतात. स्वतः दत्तात्रय प्रभू सांगतात, यदू, लहान बाळ पडलेलं असतं म्हणाले घरामध्ये. त्या लहान बाळाला काही जाणवतं का हो, हे माझं आहे हे तुझं आहे? ही गोष्ट जाणवते नाही म्हणाले. त्याला उंच नीच, हा मोठ्या वर्णातला आहे हा नीच वर्णातला आहे, हे काही लहान मुलाला समजतं नाही? समजत. मान, माझा मान केला नाही, माझा अपमान केला, या गोष्टी मुलाला कळतात नाही म्हणाले, अजिबात कळत नाही. आणि म्हणून अगदी मानापमानाचा विचार न करता तो जसा सुखाने पडून राहतो ना, 3 महिन्याच्या मुलाला मान म्हणजे काय याची ओळख नसते, नाथ महाराज सांगतात. तसंच अपमान म्हणजे काय याची सुद्धा ओळख नसते. जसं त्या लहान मुलाला कशाचाही लवलेश नसतो ना, त्याचप्रमाणे म्हणाले, या देहगेहाची चिंता बाळासी नातळे सर्वथा, स्वभावेसी निश्चिंतता, चिंता कथा त्या नाही. त्याला कसलीही चिंता नाही. त्या बाळाची जशी स्थिती आहे ना यदू, तीच स्थिती योग्याची असते. बघा तुम्ही, योग्याचं लक्षण सांगत असताना नाथ महाराज सांगतात, योगियासी प्रपंचाचे भान, सत्यत्व नाही जाण, या लागी मानापमान दोन्ही समान तयासी. योग्याला कशाचीही चिंता नसते, मानाचीही नाही अपमानाचीही नाही. कोणी निंदा कोणी वंदा. भरपूर सन्मान केला, भरपूर माळा घातल्या म्हणून ते कधी आनंदी होत नाही. आणि कोणी अंगावरती थुंकलं, कोणी चिखल टाकला म्हणून ते कधी अपमानित सुद्धा होत नाही. लहान बाळाचा जसा गुणधर्म आहे ना, तोच गुणधर्म योग्याच्या अंतःकरणामध्ये असतो. आणि म्हणून यदू ऐक बरं, दोन्ही सारखे असतात. म्हणून नाथ महाराज दृष्टांत देतात, चित्रातल्या सापाने खाल्ला होता, तो चित्रातल्या अमृतानेच वाचला होता. घटना आहे. 64व्या ओवीमध्ये नाथ महाराज सांगतात, चित्री चेनी सापे खादला, तो चित्राचे चेनी अमृते वाचला, देवी जिन्या मरण्या मुकला, निश्चळ ठेला निर्द्वंद्वे. या घटनेमध्ये म्हणाले, जन्म मरणापासून सुटून द्वंद्वापासून मुक्त होऊन निश्चळ राहिलेला जो असतो तो योगी आहे म्हणाले. घरदार बायका मुले यांची चिंता वाहनं ही गोष्ट योग्यासाठी क्षुल्लक आहे. योग्याच्या अंतःकरणामध्ये या कुठल्याही गोष्टींना थारा नसतो. संसाराचं मूळ म्हणजे कल्पना आहे, ती कल्पनाच मनामध्ये योग्याच्या नसते. आणि म्हणून मनच त्याच्या स्वस्वरूपामध्ये लीन झालेलं असतं. सगळीकडे त्याला चितघन वस्तू दिसतात,
त्याचं मन चितघन होऊन जातं. त्या स्वरूपाच्या अनुसंधानाने तो आत्मानंदामध्ये क्रीडा करत असतो. म्हणून तर जगद्गुरु तुकाराम महाराज योग्याची संपदा काय असते, हे घरदार मठाची परिग्रह ही वस्तू नसते म्हणले. योग्याची संपदा त्याग आणि शांती, उभय लोकी कीर्ती सोहळा मान. योग्याची संपदा त्याग आणि शांती. त्याग आणि शांती ही योग्याची संपत्ती आहे म्हणाले. याच भावनेने नाथ महाराज सांगतात, त्याला कशाचीही घेणं देणं नसतं. आत्मसुखामध्ये सर्व इंद्रिय एकाग्र करून तो सगळीकडे साधना करत राहतो आणि म्हणूनच त्याला समाधी प्राप्त होते. समाधीचं स्फुरण चढतं. त्या आत्मानंदाच्या अवस्थेला समाधी असं म्हणतात. उंबऱ्यावरती दिवा ठेवला म्हणजे दोन्हीकडच्याही बाजूला प्रकाश पडतो, पदार्थ दिसतात. त्याप्रमाणे उत्थान दशा जीव भावनेला व शिवस्वरूपाला दोघांनाही जाणणारी असते. म्हणून नेहमी उत्थानामध्ये राहणारे योगी भगवान श्री दत्तात्रय. मिठाचा आणि पाण्याचा ज्याप्रमाणे एकजीव होऊन जातो, त्याप्रमाणे आत्मस्वरूपामध्ये मन विरवून टाकून आत्मस्वरूपाशी तादात्म्य होऊन तो समाधी आणि उत्थान दोन्हीही लाथेने झुगारून देतो आणि त्याचा अनुभव घेतो. लक्षात ठेवा. मग त्याला कुठल्याही गोष्टीचा मानही लागत नाही, अपमानही नाही. घराची, दाराची, पुत्रांची चिंता तरी कोण करणार मग, ज्याला परिग्रहच नाही त्याला. नाथ महाराज सांगतात. आणि म्हणून त्यांना चिंताच नसते. चिंतेचा भवरा मोठा दांडगा आहे. ही चिंता मोठ्या मोठ्यांना सोडत नाही. योग्याच्या मनामध्ये एका क्षणापुरती सुद्धा चिंता येत नाही म्हणाले. सद्गुरु श्री योगीराज महाराज नेहमी सांगत असतात, चिता चिंता समायुक्ता बिंदू मात्रेने विशेषतः. हा श्लोक सर्वांच्या पाठात आहे, महाराजांच्याही मुखातनं अनेक वेळा श्रवण केलाय. ती चिंता मोठ्या मोठ्यांना सोडत नाही म्हणाले. कोणाकोणाला सोडत नाही. नाथ महाराज सांगतात, थोर चिंतेचा आवार्थ जेत ब्रह्मादिक बुडत, ते आवर्ती दोघे मुक्त परीस निश्चित यदुवीरा. हे यदुवीरा, हा चिंतेचा भोवरा मोठा दांडगा आहे बर का. ब्रह्मदेवादी देव आदी सुद्धा या चिंतेतनं सुटलेले नाही. परंतु हे यदुवीरा, यातून दोघेच काय, दोघच या चिंतेतनं सुटतात. त्यातला पहिला योगी आणि दुसरा लहान बाळ. बघा तुम्ही, लहान बाळाला चिंता आहे का? हा बाळाच्या बापाला चिंता आहे. नित्य उठोनिया खावयाची चिंता, उद्या काय भाजी करायची. बाळाच्या बापाला चिंता आहे, पण बाळाला कसली चिंता आहे? काही करा, मी आईच्या स्तनाला लागलो की माझं पोट भरणार आहे. तसं योग्याला माहिती आहे माझं ज्ञान हेच आहे, यांच्याकडे कशाची चिंता करायची म्हणाले. या गोष्टींसाठी कशाला चिंता करायची. एकदा आत्मानंदामध्ये निमग्न झालो की म्हणाले माझं पोट आपोआप भरल्या जाणार आहे. म्हणून योगी आणि मूल याच्यातनं सुटलेलं आहे. त्या दोघांना द्वैताचं भान नसतं. दोघही मानापमान जाणत नाही, म्हणून दोघही सुखी असतात. लहान बाळही तेवढंच सुखी आहे आणि योगी सुद्धा तेवढेच सुखी आहे. अर्थात भगवान श्री दत्तात्रय हे आजही तेवढेच सुखी आहे. आणि म्हणून योग्याला आणि लहान बाळाला, बरोबर आहे की नाही, परंतु पुढे चालून लहान बाळाला दुःख होतं की नाही. तेच बाळ जर मोठं झालं तर त्या बाळाला दुःख प्राप्त होतं. याचं कारण काय? नाथ महाराज सांगतात, बघा, योगी आत्मानंदामध्ये सतत आनंदाची अनुभूती घेतो, परंतु ते बाळ ज्याला मानापमानाची कुठल्याही प्रकारची चिंता नसते, त्या बाळाला भविष्यामध्ये चिंता मिळतेच की नाही. याचं कारण काय? देह ममता, देहाची वासना. देह, माझा देह म्हटलं की त्याला दुःख प्राप्त होतो, माझं म्हटलं की दुःख आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून देहामध्ये जीव तर वागत असलेला दिसतोच,
म्हणून त्याचा वृत्तांत सांगितलाय. साधक हा साधू जनांची सेवा करून आपला सत्वगुण वाढवत असतो. अशा प्रकारे मनुष्याने सत्वगुण वाढवला पाहिजे. सत्वगुण वाढला रे वाढला की ज्ञानाचे साधन साध्य होते आणि त्या साध्याला ज्ञान साधनाच्या योगाने इहलोकामध्ये कर्मठांना भोगावयास लागणारी मोहममतेची रजतात्मक लक्षणं छेदून टाकतात. त्याला आत्मानुभवाची आनंदाची प्राप्ती होते म्हणाले. तात्पर्य असं आहे, शुद्ध सत्वाच्या वाढीने रज आणि तम यांचा संहार होतो. सत्व एकटंच राहत नाही, आपोआप सत्व वाढलं की तम आणि रज शांत होतं. या तीन वृत्ती आहे. तमोगुण प्रधान काही लोक असतात, काही रजोगुण प्रधान आहे, काही सत्वगुण प्रधान आहे. बघा तुम्ही, आमच्या घरामध्ये आलेला पाहुणा कसा ओळखायचा म्हणाले, हा राजस आहे, तामस आहे की सत्वगुण प्रधान आहे. हा त्याच्या जेवणावरून कळतं. आमच्या घरामध्ये आलेला पाहुणा जर म्हणाले जेवताना पापड लोणचं हे जास्त खाऊ लागला, समजायचं हा राजसी आहे. साधं वरण भात घृत तुपाची धार जर खाऊ लागला तर म्हणाले हा सत्वगुणी आहे, हा सात्विक आहे. आणि जो शनिवार आपलं बुधवार रविवार गाठून येतो म्हणाले तो तामसी आहे, नाही का? असं प्रमोदांना नेहमी सांगत असतात. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, शुद्ध सत्वगुण वाढला की तम आणि रज यांचा संहार होतो. अशाच रीतीने उदाहरण दिलं यासाठी. लाकडाचा जो जो भारे घेऊन पडत असतात, लाकडाचे भारे अग्नीमध्ये पडले रे पडले की त्यांचा जळून राख होते. लक्षात ठेवा, किती मोठे भारे असू द्या. पण योगी जसं लाकूड क्षणामध्ये अग्नी भस्म करून ठेवतो, तसं योग्याची चित्तवृत्ती या सर्व रजोगुण तामसी गुणांना क्षणात म्हणाले जाळून भस्म करते. आणि म्हणून ही अवस्था लागत नाही. म्हणून हे राजा, खरोखर एकाएकी एक झाल्याशिवाय, आत्मानंदामध्ये आपलं मन विराजमान केल्याशिवाय, आमचं मन उन्मन केल्याशिवाय आम्हाला ती अनुभव प्राप्त होत नाही. म्हणून मन शिल्लक ठेवायचं नाही. तू मन मीची करी, माझी ये भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मध्ये एकाती, अशी माऊलींची भाषा आहे. म्हणून मन शिल्लक ठेवायचं नाही. ज्ञानोबारायांची भाषा अशी आहे, उन्मनी मननी वाले समाधान झाले, आत्मरूपी बोधले मन माझे, उन्मनी मननी वाले समाधान झाले. किंवा शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज सांगतात, हरपले मन झाले उन्मन, हरपले मन, मी तूपनाची झाली बोळवण, मी तूपनाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, जय देव जय देव, जय श्री गुरु दत्ता, जय देव जय देव. हरपले मन झाले उन्मन, अशीच अवस्था प्राप्त होते. ती प्राप्त झाल्याशिवाय म्हणाले ही अवस्था हाती लागत नाही. ही लागण्यासाठी हे राजेश्वरा, मी माझा अजून एक गुरु वाढवला, म्हणून मी कुमारीला गुरु केलं म्हणाले. एका लहान मुलीला गुरु केलं. कच्चित कुमारी त्वात्मानं गृणानान गृहमागतान स्वयं तान हरयामासं क्वापि यातेषु बंधुषु. हे यदुश्रेष्ठा, हे यदुराजा, एका घरामध्ये म्हणाले एक मुलगी होती, त्या मुलीला मी गुरु केलं. तुला गोष्ट सांगतो ऐक. एका घरामध्ये म्हणाले एक मुलगी होती, त्या घराची रक्षा करण्यासाठी आईबापानं त्या मुलीला घरात ठेवलं होतं. आईबाप गेले असतील कुठे कुलस्वामिनीच्या यात्रेला. त्या कन्येच्या विवाहाचा विचार पूर्वीच आई वडिलांनी मनामध्ये करून ठेवला होता. त्या संबंधाने त्याकरता वर पक्षाकडील थोर ब्राह्मण त्यांच्या घरी आले.
त्यांनी घरात कोणी आहे का असं विचारलं, परंतु लज्जेमुळे त्या मुलीने सांगितलं नाही. म्हणाले घरामध्ये कोणी नाही. त्या मुलीच्या विवाहासाठी काही पाहुणे आलीत. त्या मुलीने सांगितलं घरी कोणीही नाही. परंतु लाजून त्यांच्या दृष्टीला न पडता डोक्यावरती पदर घेऊन त्यांच्या सत्काराची सर्व तयारी त्या मुलीने केली. ऐका, खिडकीतून सर्वांना बसण्यासाठी आसनं दिली. गंधाक्षता, फूल, पाने ठेवलेलं सर्व ताट त्यांच्या समोर आणून ठेवलं. पूजेचं सगळं साहित्य समोर आलेलं पाहून ब्राह्मणांनी जाणलं की घरामध्ये ही फक्त एकटी मुलगी आहे, अर्थात जी होणारी वधू आहे, नवरी आहे. ही हुशार दिसते, ही चतुर आहे, हिला सगळ्या गोष्टींचं भान आहे, हे त्यांना कळालं. आता त्या मुलीला यांना पाहुणचाराची काळजी पडली. आता हे पाहुणे आले, त्यांना काहीतरी पाहुणचार केला पाहिजे ना. ती मनामध्ये म्हटली, माझ्या आईला जर यायला उशीर झाला, तिला जर यांच्यासाठी स्वयंपाक करायचा असेल तर म्हणाले आधी घरात तांदूळ सडले पाहिजेत ना, सडलेले पाहिजेत तांदूळ, कारण पूर्वीच्या काळी साळ्या भरून ठेवायचे. म्हणाले माझी आई येईल कधी, मग ते तांदूळ साळ्या ते कधी साडणार आणि कधी मग भात करणार, या सगळ्या गोष्टींचा विचार ती मुलगी करते. आणि म्हणून पाहुण्यांना ते सगळं साहित्य दिल्यानंतर स्वतः ते साडायला बसते. असा विचार करून स्वतः ती तांदूळ संडू लागते. पण ते कांडण करताना तिने मोठ्या शहाणपणानं काम केलं. लक्षात ठेवा, दना 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 कुटायला नाही लागली. म्हणाले आमच्या घरामध्ये काय कार्य चाललंय हे आलेल्या पाहुण्याला कळू नये, भांड्याचा सुद्धा आवाज होऊ नये. बऱ्याच वेळा जेवणाला बसलं की किचन मधनं भांड्यांचा आवाज येतो. हे मालकाला कळालं पाहिजे ना, भांड्यांचा आवाज ज्या अर्थी येतो त्या अर्थी आवरा आता. पण तरी सुद्धा तो म्हणतो अगं भाजी आण. आता ती तिथं जोरात पातेला आपटते, म्हणजे काय हे कळालं पाहिजे. म्हणून ती मुलगी हुशार आहे. माझ्या ते तांदूळ सणण्याने माझ्या हातातल्या बांगड्यांचा आवाज होता कामा नये, ती मुलगी विचार करते. पाहुण्यांना याची भान सुद्धा लागता कामा नये. म्हणून ती मुलगी काय करते, हातातले जे कंकण आहे त्या कंकणाच्या नादाने त्यांना विक्षेप होऊ नये, त्यांना कळू नये, म्हणून ती मनातल्या मनात विचार करू लागते. या कंकणाचा ध्वनी पाहुण्यांच्या कावावरती जर गेला तर माझ्या आई वडिलांना लाजिरवाणं व्हावं लागेल, यांच्या घरात अन्न सुद्धा नाही. आणि म्हणून आणि दुसरं कारण आवाज जाऊ नये याचं, मी जर कांडायला बसल्याने त्यांना आवाज गेला तर ते लोक विचार करतील घरात तर ही एकटीच आहे, म्हणजे नवरीच कांडायला बसली की काय. ह्याकरिता त्यांच्या कानावर माझ्या कंकणाचा आवाज जाऊ नये आणि माझं कांडण तर झालं पाहिजे, या विचाराने ती कंकणाकडे पाहते, हातातल्या बांगड्यांकडे पाहते. पाहायला गेलं तर दिसण्यामध्ये ती मुलगी होती, मात्र पोक्त मुलगी होती, विचारशील मुलगी होती. लक्षात ठेवा. आणि म्हणून तिचा पोक्तपणा मनुष्यापेक्षाही अधिक होता. शहाण्या मुलीने तो कंकणाचा नाद मोठ्या नियुक्तीने विभागून टाकण्याचा निश्चय केला. ती मनामध्ये म्हणाली ह्यावेळी जर कंकणे ही सगळी कंकण काढावी तर आता माझ्याकरता स्थळ आलेलं आहे, ब्राह्मण आलेत पूजा करताना, कंकण काढणं म्हणजे अशुभ लक्षण आहे. तसंही व्हायला बसलं, आता काय करायचं. हे जर सगळे कंकण काढले तर माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं आयुष्य कमी होईल. म्हणून नवऱ्याचं आयुष्य वाढावं म्हणून जास्त बांगड्या घालत असत पूर्वीच्या महिला. नमस्कार करताना याच पद्धतीने नमस्कार केला जायचा की त्या बांगड्यांचा खळखळ आवाज समोरच्याच्या अंतःकरणामध्ये गेला पाहिजे, पायाचा स्पर्श करूच नाही. आणि म्हणून ती हळूच ती मुलगी बुद्धिमान होती. आता काय करायचं, सगळ्या बांगड्या काढावं तर नवऱ्याचं आयुष्य जातं आणि बांगड्या तशाच ठेवून जर कांडावं तर म्हणाले त्यांना समोरच्यांना आवाज जाईल. म्हणून काय करायचं, ती मुलगी हुशार होती. तिने काय केलं ऐका, म्हणाले अति बुद्धिमंत ते कुमारी, हळूची कंकणे उतरी ते ठेवी जतनेवरी, राखे दोकरी दोन्ही. ती मुलगी हुशार होती. तिनं काय केलं माहितीये, आपल्या हातातली कंकण हळूहळू काढली
सगळी नाही काढली, मग एक एक आपल्या हातामध्ये ठेवलंय. 2 कंकणे ठेवून सगळी ती व्यवस्थित ठेवून दिली जपून, आणि कसल्याही प्रकारचा नाद न करता कांडू लागली. आणि म्हणून त्या 2 बांगड्या हातामध्ये 2-2 कंगणं ठेवली. पहिल्यांदा म्हणाले तर त्या 2 बांगड्यांचाही आवाज होऊ लागला, म्हणून तिने एक एक ठेवली. तेव्हा ती म्हणते की हेही उपयोगाची नाही. दोघांची गाठ एके ठिकाणी असली की तेथे शब्द उमटतो. लक्षात ठेवा, 2 गोष्टी एकत्र आला की तिथे नाद उमटतो. 2 हाताची टाळी वाजली की काय झाला, आवाज झाला की नाही. त्या पद्धतीने म्हणाले 2 गोष्टी एकत्र आल्या की तिथे नाद प्रकट होतो, उत्पन्न झालाच पाहिजे. म्हणून ती दोघातला आणखी एक एक कंगन काढून ठेवते आणि कांडायला बसली. तेव्हा कांडण्याचा नाद अजिबात पाहुण्यांच्याही कानावरती गेला नाही आणि तिचं कामही झालं. तात्पर्य महत्वाचं आहे. तात्पर्य सांगितलं यदुश्रेष्ठा राजा, तोच उपदेश मी तिथून शिकलो. दत्तात्रय प्रभू म्हणतायत, कुठला उपदेश, काय उपदेश घेतला? आपले प्रतिस्पर्धी असलेले राजे जिंकून त्यांना आपलं दास करून ठेवलंस, त्यामुळे मी मोठा समर्थ आहे, शत्रूंना अजिंक्य आहे, असा गर्व मनामध्ये मानत असशील तर तो व्यर्थ आहे राजा. ऐक, कारण काम क्रोधादी शत्रूंचा सगळा वर्ग यथासांग जिंकल्याशिवाय अरिमर्दन हा शब्द योग्य ठरणार नाही. रामायणामध्ये या अरिमर्दनाची फार मोठी कथा आली आहे. कामाधिक जे षडरिपू आहेत ते ह्या उपदेशावरून शस्त्राच्या धारेने हतवीर्य करून त्यांना वठणीस आणशील, तेव्हा तुला संसारात शत्रू नाही असे म्हणता येईल. आणि म्हणून राजा ऐक, तू म्हणशील की तू अवधूत केवळ लोकविरहित राहतोस आणि ती कन्या तर घराच्या आत असणारी, तिच्या एकांतातील वृत्तांत तुला कसा कळाला, असं तुझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल. बरं राजा, कोण म्हणताय? अवधूत सांगतायत यदूला. यदू, तू म्हणशील माझा विहार कुठे असतो? लोकांमध्ये. दत्तात्रय प्रभू लोकांमध्ये फिरतात का? अजिबात नाही. सदा एकांतामध्ये रममाण असणारे दत्तप्रभू. मग राजाच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो, असं स्वतः दत्तप्रभू म्हणतायत की तुला ही बातमी तुम्हाला कशी कळाली की ती पोरगी घरात होती? तुम्ही हे चित्र कधी पाहिलं सांगा बरं. असं जर तुझ्या मनामध्ये प्रश्न असेल तर सांगतो, ऐक राजा. राहोनिया विजनस्थानी विश्वासोनी गुरुवचनी दृढ बैसोनी आसनी निज तत्व ध्यानी आकळिले. राजा, मी निर्जन अरण्यामध्ये राहून आत असणारी जी माणसं आहेत, माझ्या आतील वृत्तीमध्ये, त्या एकांतामध्ये वृत्तांत मला कसा कळला सांगतो ऐक. निर्जन अरण्यात राहून गुरुवचनावरती विश्वास ठेवून आसनावरती अढळ बसून ध्यानामध्ये निजत्वानं मी हे सगळं दृश्य पाहिलंय. योग्याचे लक्षणं सांगत असताना माऊली मला वाटतं 6व्या अध्यायामध्ये ही लक्षणं सांगतायत की तो स्वर्गीचा आलोच ऐके, समुद्राच्या पलीकडचं पाहतो. साताही समुद्राच्या पलीकडे काय घडतंय हे योगी इथे बसून पाहतो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात तो स्वर्गामध्ये काय कुजबूज चालू आहे, इंद्राची, चंद्राची, इंद्राची, अप्सरेची काय चर्चा चालू आहे, तो इथे बसून तो स्वर्गीचा आलोच ऐके. दत्तप्रभू हे महायोगी आहे आणि म्हणून मी माझ्या ध्यानामध्ये हे दृश्य पाहिलं यदू. म्हणून मी तुला सांगतोय, या तत्वनिश्चया करता मी या पृथ्वीवरती फिरत असतो आणि जनामध्ये असो की वनात असो निजात्म भाव दृढ करून मी सगळीकडे सगळं काही पाहत असतो. मला सगळ्या गोष्टी कळतात. दत्तप्रभूंचा वास त्रैलोक्यामध्ये गुप्त रूपानं सगळीकडे आणि म्हणून दृश्य पदार्थाची भेट झाली तरी दृश्य हे दृश्यत्वानं दिसत नाही, असं अनेकांच्या बाबतीत. इतकंच नव्हे तर दृष्टेपणाही नाहीसे होतो. अशा दृष्टीने मी फिरत असतो, मी कुणालाही दिसत नाही. म्हणून बघा, काशी स्नान जपे प्रतिदिवशी, प्रत्येक दिवशी काशीला स्नान करतात पण कुणाला दिसत नाही.
कोल्हापूरला प्रतिदिवशी भिक्षा मागतात पण नाही. माहूरला रोज विश्राम करण्यासाठी, निद्रा घेण्यासाठी पण नाही दिसत कोणाला. म्हणून अशा आत्मदृष्टीने मी चराचर सृष्टीमध्ये फिरत असतो राजा, कळलं का? आणि म्हणून अकस्मात त्याच वेळी मी त्या मुलीच्या घरी पोहोचलो. आणि हे चतुरा राजा, आपला हेतू सिद्धीस नेण्याकरता त्या मुलीने कंकणाची युक्ती कशी काढली त्याचा विचार करून त्याच्यापासून, त्या पोरीपासून मी कुठला बोध घेतला आता ते सांगतो आई. राजा, वसे बहुनाम कलहो, ज्या ठिकाणी पुष्कळ लोक एकत्र असतात तिथे कालांतराने हळूहळू भांडणं होतात, कलह होतो. इतकंच नव्हे तर दोघं आसामी जर एकांतात बसले तरी सुद्धा अनेक प्रकारच्या गोष्टी करू लागतात. माणसं शांत बसत नाही, त्या गोष्टीमध्ये तिथे वेळ जातो. म्हणून मी कुणामध्येच राहत नाही. म्हणून मी हा एकटा फिरत असतो. एकटा असताना मनुष्य एकटा राहिल्यानंतर एकाग्रता धारण करतो. लक्षात ठेवा, जो जास्त बोलत नाही, जो जास्त लोकांमध्ये जात नाही, त्याला काहीतरी अनुभव येतो म्हणून तो या गोष्टींचा त्याग करतो. लक्षात ठेवा, एकाग्रता साधली तर मोठा लाभ हाताला चढतो. म्हणून एकाग्रता महत्वाची आहे, अजिबात नाही. याकरिता राजा, एकाग्रता साधली तर मोठा लाभ पदरात पडतो. हीच गोष्ट मी एका मनुष्याकडून शिकलो म्हणून मी त्याला गुरु केलं. त्याचं नाव आहे आता बाण करणारा मनुष्य. मी त्या माणसाला गुरु केलंय. लक्षात ठेव राजा, म्हणून मी त्याला गुरु करून घेतलाय. बर का यदू, ऐकशील ना तू? हो म्हणाले. वैराग्याशिवाय काही लोक अभ्यास सुरू करतात. अभ्यास सुरू केला की विषय रूपी चोर काम तिथे दरोडा टाकतो आणि त्यामुळे मुद्दल जे आत्मज्ञान आहे ते नाहीसं होतं. याकरिता सगळ्यात महत्वाची घटना केली पाहिजे. म्हणाले काय? विवेक दीप करुणी धुरे, निरसी अज्ञानाचे अंधारे, वैराग्याचे बळपुरे, महामुद्रेचे नियोगे. राजा, याकरिता विवेक नावाचा दिवा असला पाहिजे. म्हणाले हा दिवा आमच्या समोर आमचे सद्गुरू ठेवतात. सद्गुरू असल्याशिवाय हा विवेकाचा दिवा आम्हाला कळत नाही. म्हणून तर या दासाच्या सुद्धा जीवनामध्ये ह्या विवेकाचा दिवा देण्याचं काम सद्गुरू श्री योगीराज महाराजांनी केलंय. सद्गुरूंच्या आश्रयाशिवाय तुम्ही कुठलीही अभ्यास करा, त्याचा परिपक्व फळ तुम्हाला मिळणारच नाही. तुम्ही त्याची सुरुवात केली की हे षडरूपी तुम्हाला त्रास द्यायला येतील. आजही साधनेमध्ये जे काही लक्ष केंद्रित केलं जातंय ते सद्गुरू नावाच्या या विवेकाच्या दिव्यामुळेच. म्हणून सद्गुरू तत्व अत्यंत महत्वाचं आहे. नाथ महाराज या ओवीतनं सांगतायत. अज्ञान रूप अंधकार नाहीसा होतो या विवेक रूपी दिव्यामुळे. आणि बर का राजा, भूचरी, खेचरी, अगोचरी, अलक्ष अशा ज्या महामुद्रा आहे त्यांच्या योगाने वैराग्याच्याही पुरे पाठबळ घ्यावे माणसाने. या मुद्रांबरोबर वैराग्य सुद्धा मिळवलं पाहिजे. प्राणाची अपानाची फार दिवस चुकामुक झालेली होती. म्हणून ऐक आता, राजा, शमदम ब्रह्मगिरीच्या कड्याला शमदमाने वेढा घालून म्हणाले, इंद्रियांची अंतर्मुखता होण्यासाठी युद्ध सुरू झालंय. राजा, फार महत्वाचा विषय आता. एकाग्रता किती महत्वाची असते हेच या दृष्टांतात महाराज सांगतात की मी बाण करणाऱ्या एका व्याधाला गुरु का केलं. कारण म्हणाले घटना अशी आहे, एकाग्रता ही फार महत्वाची आहे. प्राणापानाच्या विरारामध्ये पूर्वीची ओळख घालण्यासाठी मन एकाग्र करणं महत्वाचं आहे. एकाग्र मन झाल्याशिवाय म्हणाले कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. एकाग्रतेच्या हल्ल्यामुळे पुढे चाललेले प्राण न ढळता जसे जोरजोराने शूरवीरांनी
वैराग्याची चिलखत अंगात घातली आणि एकाग्रतेने शत्रूचा नाश करायला सुरुवात केली ना, त्याच पद्धतीने अंतःकरणातल्या षडरिपूंचा त्याग करायचा असेल तर ही एकाग्रता धारण केली पाहिजे. राजा रात्रंदिवस सावध राहून अनेक योगरूपी किल्ला सर करण्यासाठी अनेक योगी झटत असतात, परंतु त्यांच्याकडे काम क्रोधादी महाशूर त्यांच्यावरती घात करतात. राजा त्यांचा नाश करण्यासाठी एकाग्रतेने युद्ध करणं हाच त्यावरचा उपाय आहे. अनेक गोष्टी सांगितल्या. मला वाटतं जवळजवळ 120 ओव्यांपासून ते 141 ओव्यांपर्यंत या सगळ्या गोष्टींचा निर्वाह नाथ महाराज करतायत. मुळामध्ये आपण तो पहावा. आणि म्हणून तो बाणाला धार देणारा जो बाण आहे म्हणाले, तो व्याध आहे. तो व्याध एवढा एकाग्र आहे. नाथ महाराज दृष्टांत देत आहेत. तो बाणाला धार लावता लावता घटना अशी घडते, काही माशा त्याच्या तोंडाजवळ येऊन जातात, किंवा त्याच्या घरी कोणीतरी पाहुणा येतो आणि पाहुणा आल्यानंतर पाहुणा बसून राहतो, याची धार लावणी चालूच आहे. त्याची पत्नी चहाही देते, नाश्ताही होतो, आणि नंतर धार लावून झाल्यानंतर हा त्यांना विचारतो, का हो कधी आलात? तो म्हणला, भल्या माणसा अर्धा तास झाले येऊन, चहा झाला, नाश्ता झाला, आणि तुम्हाला आता. याचा अर्थ तो मनुष्य एकाग्र. म्हणून बघा, एकाग्रता ही गोष्ट, हा गुण सिंहाकडनं घेतला पाहिजे असं मला वाटतं चाणक्य सुद्धा सांगतात. सिंहात कुठल्या प्राण्याकडनं किती गुण घ्यावे? सिंहात एकम बकाद एकम शिक्षित चत्वारी कुटकुटात वायसात पंच शिक्षित षडशुनी त्रिणी गर्धभात, हे सांगितलंय चाणक्यांनी. त्याच्यामध्ये सिंहात एकम, सिंहाकडनं एक गुण घ्यावा म्हणाले. कुठला? बघा तुम्ही, सिंह ज्या वेळेस शिकारीला निघतो, वाघ सिंह ज्या वेळेस शिकारीला निघतो, त्यावेळेस एकदा त्या वाघाने आणि सिंहाने एक प्राणी जर ठरवला की मला ह्या हरणाला पकडायचा आहे, की तो वाघ तो सिंह त्याच हरणाच्या मागे लागतो. एरवी शेजारून दुसरं हरण जरी गेलं तरी वाघ त्याच्याकडे जात नाही. ज्या हरणावरती लक्ष केंद्रित केलंय, वाघ त्यालाच पकडतो. ही एकाग्रता महत्वाची आहे. म्हणून अनेक योगीजन व्याघ्रांबर वापरतात. याचं कारणच एक ध्येय, त्यांनी ठरवलंय की मला समाधीपर्यंत जायचंय, म्हणून योगी त्या व्याघ्रावरती बसतात. आणि म्हणून साम्यक सिंहासनी बैसला सहज समाधानी, त्यागी ओळोनी जीव भावो. या सिंहासनावरती योगी बसतात, सिंहाच्या व्याघ्रांबरावरती बसतात, वाघाच्या व्याघ्रांबरावरती बसतात. याचं कारणच ते आहे, एकाग्रता साध्य करण्यासाठी. आता बर का राजा, ऐक, या गोष्टी एकाग्रता धारण केली की म्हणाले सविकल्प समाधी प्राप्त होते. पाहता ध्येय ध्याता ध्यान, जेथे उल्लासे विंगुतले मन, ते संप्रज्ञात समाधी जान, गुणे विन भोगिती. राजा, ध्येय ध्याता ध्यान ही तिन्ही एकच पाहिली म्हणजे मन उल्हासाने त्यात गुंतून पडतं, त्याला सविकल्प समाधी असं म्हणतात. किती कठीण प्रक्रिया आहे ही समाधी लागण्याची. राजा ऐक, तिला सविकल्प समाधी असं म्हणतात. मोठ्या मोठ्यांना ही साध्य प्राप्त करता येत नाही. वेदाने तर बऱ्याच वेळा नेती असे नव्ह असं नव्ह म्हणून सांगितले, अशी साधना नव्ही, परंतु ही साधना एकाग्रता धारण करून केलेली साधना फळ देते. आणि म्हणून राजा सगळीकडे समदृष्टीने, अजून ऐक आता, समदृष्टी सगळीकडे असली पाहिजे. सभाय समदर्शन, हे अनुभवावी निर्वाण खून, शरकार गुरु केला जाण, हेची लक्षण लक्षुणी. राजा बर का,
यासाठी मी तुला सांगतो, अंतर्बाह्य समदृष्टी असते, हीच अनुभवाच्या निर्वाणाची खूण आहे, ही लक्षात घेऊन म्हणाले, मी बाण करणाऱ्याला गुरु केलं. तो बाणाचं टोक तापवून सरळ अनुकुचीदार करू लागतो, परंतु त्याचं सगळं लक्ष त्याच्याकडेच असतं. बाण घासणं चालू आहे, इकडे तिकडे अजिबात लक्ष चालू नसतं. समोरून राजा जरी गेला, राजाचे शिपाई जरी गेले, तरी तेवढ्याच एकाग्रताने तो धार लावण्याचं काम करतो. नाथ महाराज हा दृष्टांत देतात. काय म्हणाले, तो धार लावता लावता घटना अशी घडली, त्याच्या घरापासून राजाची स्वारी गेली, घरासमोरून. आता राजाची स्वारी म्हणजे राजा काय एकटा निघेल काय? सकाळी लोक मॉर्निंग वॉकला निघतात तसे. राजा चाले तेथे वैभव सांगा, त्याचं सगळं वैभव, हत्ती, घोडे, नगारा, ढोल, पथक, ह्या सगळ्या गोष्टी चालू लागल्या. तुतार्या, शहनाई, चौघडे, हे सगळं ऐश्वर्यामध्ये दान 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 वाजत निघालं. म्हणाले, सगळी ती मिरवणूक अर्धा तास त्याच्या घरासमोरून गेलो, परंतु याचं लक्ष चाललंय. म्हणाले, हा बाण लावायचं काम करतोय, हा धार लावायचं काम करतोय. आणि ती सगळी स्वारी गेल्यानंतर म्हणाले, कुण्या एका माणसाने त्याला येऊन विचारलं, का हो? जेव्हा त्या माणसाने विचारलं तेव्हा याची धार लावायचं कार्य संपलेलं होतं. त्याला येऊन विचारलं, का हो? म्हणाले, इथून राजाची स्वारी गेली का? तो म्हणला, माहिती नाही बुवा. आता गेला असेल, परंतु त्याचं मन तिकडे गेलं नाही, तो एकाग्र असल्यामुळे तो आवाज गेला नाही. तसं साधना करत असताना योग्याचं मन अजिबात इकडे तिकडे जाऊ नये, हलू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये, म्हणून हे सांगितलं ज्ञानोबरायांनी. अजिबात इकडे तिकडे जाऊ देत नाही. म्हणून मी या शरकारूला गुरु केलं. हा 5वा गुरु या अध्यायातला नाथ महाराज सांगतात. राजा ऐक आता. अवधूत सांगतात, राजा, त्या बाण करणाऱ्याला मी डोळ्यांनी पाहिलंय, त्याचं ते भाषण ऐकून मी मनामध्ये बोध घेतला की जगामध्ये एकाग्रता ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणून एकांतामध्ये जे लोक असतात ते एकाग्रतेसाठी अजिबात कुणाचाही संग नको, परिसंग नको. बघा तुम्ही, सुखी कोण आहे? श्रीमद भागवतामध्ये विचारलं, सुखी कोण आहे जगामध्ये, सुखी कोण आहे? म्हणाले, नचेंद्रस्य सुखम किंचित. नचेंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीना सुखमस्ती विरक्तस्य मुनिरेकांत जीविनः. जो एकांतामध्ये एकाग्रतेने साधनेमध्ये रममान आहे तो खरा सुखी आहे म्हणाले. आणि म्हणून राजा, याकरिता एकाग्रता महत्वाची आहे बरं, मोठी श्रेष्ठ आहे. हेच साधन साध्य करण्यासाठी ऐक आता. घरादाराचा आरंभ केल्यापासून एकटेच राहणं योग्य, हेच लक्षण सर्पामध्ये दृष्टीत पडल्यामुळे मी सर्पाला गुरु केलं. आता सापाला मी गुरु का केला? ऐक. सर्पाला कुणाची सोबत आवडत नाही. तुम्ही पाहिलंय का सापाबरोबर लांडगे मामा फिरायला निघाले? सापाबरोबर ससा मामा, ससा काका फिरायला निघाला? अजिबात नाही. बघा तुम्ही, साप ज्याप्रमाणे एकटाच रममान असतो, निरंतर सावध राहून श्वासोश्वासही व्यर्थ दौडत नाही, निरंतर सावध असतो साप, त्याप्रमाणे योग्याची ही स्थिती तशीच असते. त्यालाही दुसऱ्याचा उपसर्ग खपत नाही, लोकांच्या दृष्टीस पडेल अशा ठिकाणी पडणार नाही, अशा ठिकाणी तो एकटाच राहतो. कोणी पाहू नये, लोकेशना अजिबात योग्याच्या अंतःकरणामध्ये नसते. म्हणून तर हिमालयामध्ये हजार हजार वर्षाचे योगी हे अजूनही गुफेमध्ये तप करतायत. आजही मी बद्रीनारायण क्षेत्रामध्ये ज्या वेळेस दर्शनासाठी 2-3दा माझं जाणं झालं, त्यावेळेस एका प्रसंगाला मला एका महात्म्याने एक गुफा दाखवली होती. मला वाटतं बद्रीनारायणाच्या पुढे माना गाव आहे, भारताचं शेवटचं गाव, आणि त्या माना गावच्या पुढे 20 किलोमीटर वरती स्वर्गारोहणी आहे. त्या 20 किलोमीटरच्या प्रवासापैकी मी 12 किलोमीटर प्रवास, मला वाटतं स्वर्गातनं जी वसुधारा येते तिथपर्यंतचा मी प्रवास केला. तिथे जेव्हा प्रवासाला गेलो होतो तेव्हा तिथे एका महात्म्याचं दर्शन मला घडलं. त्यांनी सांगितलं की अशा अनेक ह्या ज्या गुफा दिसतायत ना डोंगरांना,
या गुफेमध्ये हजार हजार वर्षाचे योगी तप करतायत म्हणाले, ते लोकांमध्ये येत नाही. मी त्यांना सहज विचारलं की महाराज मग ते खातात काय, त्यांचं कसं असेल? तर त्यांनी मला अशी एक एवढी एवढी बुटी दाखवली. ते म्हणाले की ही बुटी है म्हणाले बच्चा, ये बुटी खाने से बोले 1 साल तक भूख नहीं लगती और मलमूत्र का तो विसर्जन ही नहीं होता है. म्हटलं अरे बापरे, ती फक्त पाहण्यामध्ये आली होती. आजही हजारो योगी म्हणून एकांतामध्ये, एकांताचे सुख देई मज देवा, याच करता आघात या जीवा पडो नेदी चुकवोनी. आमच्या अंतःकरणावरती आघात होत असेल तर तो दुसऱ्यांच्या संगतीने, म्हणून एकसंग सर्वसंगे वीट आला तू एकाला आवडसी, या न्यायाप्रमाणे योगी एकांतामध्ये सदा रममाण असतो. योग्याची स्थिती तशीच असते. वाईटाची ही संगत धरत नाही, चांगल्याची ही संगत धरत नाही. सर्पाने कात टाकल्याप्रमाणे तोही देहसंगाचा लोभ करत नाही. 8:30 पर्यंत. आणि म्हणून तोही योगी आनंदाने आपल्या शरीराचा त्याग करून रममाण होत असतो. देहबुद्धीमध्ये निरंतर सावधानता ठेवून एकही क्षण फुकट जाऊ देत नाही, अजिबात नाही. म्हणून साधकाचं हे महत्व आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारलं, तुमच्या आयुष्यामधला किती वेळ वाया गेला? तुकाराम महाराज म्हणाले, शिंक, जांभोळी आणि खोकला एवढाच वेळ वाया गेला, अजिबात नाही म्हणाले. सततम त्यांचं कार्य चालू आहे, त्यांचं जप चालू आहे, त्यांची साधना चालू आहे. आणि म्हणून मी सापाला गुरु केलं. त्यानंतर म्हणाले, सविकल्पाचा नाश करून सोडण्यासाठी शब्दाचं महत्वाचं जे काही सत्यसंकल्पी बरेच जण जो परिग्रह करून ठेवतात, एकांतामध्ये आल्यामुळे जो अनुभव त्यांना मिळतो, लोकांतामध्ये गेल्यानंतर जे दुःख प्राप्त होतं, लोकांतात गेली की उदासीनता मिळते, आणि उदासीनता मिळाली की परमार्थाकडे मन सातत्य राहत नाही. आणि म्हणून माणसाने याच्याकरता पडू नये. याकरिता म्हणून राजा ऐक, मी सर्पाला गुरु केलं. ही सृष्टी कशी निर्माण झाली, कुणापासून उत्पन्न झाली, असा प्रश्न तुला पडेल राजा. याच करिता मी कातणीला गुरु केलं. पुढचा गुरु सांगितलाय. मला वाटतं आपली वेळ संपली आहे का? मला सूचना दिली पाहिजे थोडी. कातणीला मी गुरु केलं. का कातणीला गुरु केलं म्हणाले, ऐक. ती कातणी काय करते? आपल्या स्वतःच्याच मुखातनं घर निर्माण करते, आणि ते घर निर्माण केल्यानंतर त्या घरामध्ये स्वतःच खेळते, आणि खेळणं झालं, भूक लागली की पुन्हा ती निर्माण केलेलं सगळंच सगळं घर खाऊन टाकते. योगी सुद्धा हेच करतो, म्हणून मी त्या कातणीला गुरु केलाय म्हणाले. सांगितलंय बर का राजा, स्वजातीय भेद, द्विजातीय भेद हा अजिबात नसतो. निर्माण केलं म्हणून त्याचा मोह नाही, आणि नष्ट केलं त्याचं दुःख नाही. ही स्थिती त्या कातणीची असते. उर्णनाभी म्हणजे कातिनी हृदय तंतू मुखे करुणी विस्तारी बाहेर काढूनी निजगुणी स्वभावे. तंतू विस्तारे खेळती लीला प्रत्यक्ष देखताची डोळा. ग्रासुनीने हृदय कमळा अद्वैत कळा दाखवी. या चिरिती सर्वेश्वरू एकला रुची संसारू. अंती केला गुरु आता सारूप्यतेचा विचारू पेशस करू. गुरु म्या केला राजा. उर्वनाभी म्हणजे कोळी किंवा कातीन. ही कोळी अंग स्वभावाप्रमाणे आपल्या पोटातील तंतू बाहेर काढते, रममान खेळते आणि पुन्हा ग्राह्य करून घेते, खाऊन टाकते. ह्याच रीतीने सर्वेश्वरही परमात्मा संसाराची रचना करतो. अखेर सर्व लीला दाखवून झाल्या की सर्व संसाराचा संहार करतो. आत्मसत्व रूपाने तो शिल्लक राहतो. या लक्षणाचा निर्धार करून मी त्या कातिनीला गुरु केलं. आता सारूप्यतेचा विचार करण्यासाठी मी कुंभारणीला गुरु केलं. तिची गोष्ट सांगतो, ऐक.
कुंभारणीला गुरु क्या केलं? कुंभारीण म्हणजे भिंगुरटी. ती भिंगुरटी काय करते माहितीये? एक किडा धरून आणते आणि आपल्या घरट्यामध्ये टाकते आणि येता जाता त्या किड्याला काय करते? तोच मारते. आपल्या मुखातला जो काटा असतो तो काटा तिला मारते. का माहितीये? तिच्या मनामध्ये भीती निर्माण करण्यासाठी. नाथ महाराज काय गोड दृष्टांत देतात तो. भिंगुरटी कीटका ते धरी, कोंडी भिंती माझी ले घरी, ते मरण भय ध्यान करी निरंतर भ्रमरीचे. ती निरंतर ध्यान करते म्हणाले ते तो किडा, की आता भ्रमरी येईल, आता मला टोच मारेल, आता मला चावेल. निरंतर ध्यान करते आणि ध्यान करता 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 काही दिवसाने घटना अशी घडते की तो आणलेला किडा त्याचं रूपांतर भिंगुरट्यात होतं. साधा किडा पण तीव्र ध्यानाने, तीव्र चिंतनाने त्याचं रूप पालटतं. चिंतने चिंतने तद्रूपता. म्हणून तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम, हे जे सूत्र सांगितलंय ते याच करता. नेहमी त्याचं चिंतन करायचं. भावार्थ रामायणामध्ये शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी एवढा अप्रतिम दृष्टांत दिलाय. म्हणाले मा जानकी विरहामध्ये ज्यावेळेस लंकेमध्ये मा सीतेला नेलं त्यावेळेस मा सीता विरहामध्ये एवढी तप्त होऊ लागली की मा सीतेचं मांस सगळं आटून गेलं, रुधिर आटलं, मांस गळालं, हाडाला चामडी स्वतःची येऊन लागली. म्हणाले एवढ्या कृश मा जानकी झाल्यात आणि सतत प्रभूंचं ध्यान करतायत. तिथे मा सीतेच्या समावेत त्रिजट आहे. सांगे वो त्रिजटे सखये ऐसी मात, मज भेटतील कार गुणाथ. सांगे वो त्रिजटे सखये ऐसी बाई, मला भेट देईल म्हणाले रघुनायक. मी सतत त्यांचं ध्यान करते. ध्यान करता करता एके दिवशी मा जानकी अजून अस्वस्थ झाल्या. विचारलं का सीता तू का रडते? काय नाही ग म्हणले त्रिजटा, मला असं वाटतं ध्यान केल्याने म्हणाले जर मनुष्य त्या रूपाला प्राप्त होईल तर मी कुणाचं ध्यान करते? म्हणाले मी माझ्या प्रभूंचं ध्यान करते. आणि राम राम चिंतन जर ध्यान मी सतत करत गेले तर म्हणाले कालांतराने मी राम होईल. मग मी एक राम आणि माझा पती असणारे प्रभू एक राम, दोन दोन राम करायचे काय? किती मोठा प्रश्न आहे आता हा. त्यावेळेस त्रिजटा म्हणाली सीता तू याची काळजी करू नका. अगं तू ज्याप्रमाणे प्रभू रामांचं ध्यान करते, जर तीव्र ध्यान केलं तर तू राम होशील ना. तसं राम कुणाचं ध्यान करत असतील? रामही तुझंच ध्यान करत असतील ना. म्हणून रामाने जर तीव्र ध्यान केलं तर ते सीता होतील आणि तू सीतेने जर त्यांचं तीव्र ध्यान केलं तर तू राम, म्हणजे ते सीता तू राम होतील. जोडी तशीच तशी राहील. म्हणले रडू नको, ही तीव्र ध्यानाची पद्धत आहे. म्हणून ध्यान बघा तुम्ही, रात्रंदिवस ध्यान करत बसते त्या भिंगुरटीचं आणि कालांतराने त्या अवस्थेला ती प्राप्त होते. तसं योगी म्हणाले तीव्र ध्यान ती भिंगुरटी करते. म्हणून मी तिच्याकडनं हा गुण घेतला. भिंगुरटी जडा संत मूढ किटी, त्याचे ध्यान करीत तेने तद्रूपता प्राप्त, तैसा भगवंत तवनो हे. तसं परमात्म्याचं जर ध्यान आम्ही सतत करू तर आम्ही सुद्धा एके दिवशी राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. हा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अवधूत म्हणे यदुसी, इतुकिया गुरु पासी, मी शिकलो जे जे मतीशी, ते तुझशी सांगितले. निज बुद्धीची व्युत्पत्ती, काही एक शिकलो युक्ती, तेही सांगेन तुझ प्रती, अनन्य प्रीती स्वभावे. 24 गुरुचाही गुरु, वैराग्य विवेक वैराग्य विचारू, हा नरदेही लाचे सदरू, या लागी मुख्य गुरु नरदेह
म्हणून यदू मुख्य, या 24 गुरु वेगळा, 25व्या हा नरदेह हा मुख्य गुरु आहे म्हणाले. आणि म्हणून याकरिता मी 24 गुरु केले. जो जो दयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जाण. पण गुरु सियाले अपार, पण जग संपूर्ण गुरु दिसे. मी 24च गुरु केले, एवढ्या पुरती मर्यादित मी राहिलो नाही यदू. तर ज्याच्या ज्याच्याकडनं जे जे चांगले गुण मला मिळाले ते ते सगळे माझे गुरु आहेत. म्हणून जग संपूर्ण गुरु दिसे. सगळीकडेच कुठल्याही वस्तूतनं काहीतरी शिकायलाच मिळतं, म्हणून सगळं विश्व माझं गुरु आहे. ही भावना स्वतः भगवान श्री दत्तात्रय यदूला बोलून दाखवतात. असे ह्या 24 गुरूंचं वर्णन या 9व्या अध्यायामध्ये राहिलेले जे काही गुरु होते त्यांचं पार पडलं. आणि हे पडल्यानंतर म्हणाले, घटना अशी, आता नाथ महाराज काही बोध दत्तात्रयांच्या मुखातला आपल्याला सांगतायत. मनसी नरदेह पावन, परितो अत्यंत निंद्य जान. योनीद्वारे ज्याचे जनन, पाठीच मरण लागलेसे. हा नरदेह अत्यंत वाईट आहे बरं. हा नरदेह मोठा पवित्र आहे असं जर तू म्हणशील तर तो अत्यंत निंद्य आहे असं समज. कारण या देहाचा जन्म योनीच्या दाराने झालाय, त्यामुळे जन्माला आलेल्या जीवाला मरावंच लागतं. आणि म्हणून तारुण्याची नवाळी, तारुण्य ऋतूतील नवी फळ देठ न फेडताच काळ गिळून टाकतो. लक्षात ठेवा, तारुण्याचा मुसमुशी न मानी कोणासी ही भावना त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते. म्हणून देहाची ममता धारण करू नये. नाहम देहो देह भाजाम नृलोके, हे जे वर्णन केलंय ते त्यासाठी. पुढे या 24 गुरूंचं वर्णन केल्यानंतर म्हणाले, नाथ महाराज दत्तात्रयांची परंपरा आपली परंपरा विशद या निमित्ताने करतायत. जिथे जिथे नाथ महाराजांना संधी मिळेल तिथे तिथे आपली अस्खलित परंपरा नाथ महाराज वर्णन केल्याशिवाय राहत नाही. कारण परंपराच तेवढी दिव्य आहे. लक्षात ठेवा, या सेवकाचं सुद्धा भाग्य असं आहे की या सेवकाला, या किंकराला, या पामराला या दिव्य परंपरेचं शिष्यत्व पत्करण्याची संधी मिळाली सद्गुरु श्री योगीराज महाराजांच्या माध्यमातून. आणि म्हणून ही भावना आहे, लक्षात ठेवा, जिथे जिथे आमची परंपरा सांगण्याची वेळ येईल तिथे तिथे ती ठासूनच सांगितली पाहिजे. माझा सर्व गुरुबंधूंना ही विनंती आहे. आम्ही आहोत, आमची परंपरा साधी नाहीये. लक्षात ठेवा, काही कीर्तनकार, म्हणून कीर्तनकारांनी बोलताना जरा सांभाळून बोललं पाहिजे. आमच्या नाशिक भागामध्ये एका कीर्तनकाराने सांगितले, नाथ महाराजांची परंपरा सुद्धा हीच आहे म्हणाले, आदिनाथ गुरु. तसं नाहीये. नाथ महाराजांनी आपली परंपरा स्वतंत्र पद्धतीने विशद करून सांगितली आहे. दत्तात्रेय शिष्य परंपरा, सहस्त्रार्जुन यदु दुसरा, तेने जनार्दनू तिसरा, शिष्य केला खरा कलियुगी. ते प्रमाण वेगळं. दत्तात्रेय परंपरा, सहस्रार्जुन यदु दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा, केला खरा कलियुगी, हे प्रमाण आहे नाथ महाराजांच्या अभंगाचं. परंतु एकनाथी भागवताच्या 9व्या अध्यायामध्ये 430व्या ओवीमध्ये नाथ महाराज असं सांगतायत, दत्तात्रेय शिष्य परंपरा, आमची परंपरा म्हणाले दत्तात्रयांपासून आहे, जो निर्गुण निराभास, जेथोनी उद्भव शबल ब्रह्मास, आदिनारायण म्हणती त्यास, तो सर्वांचा आदिगुरु. तयाचा ब्रह्मा अनुग्रहित, ब्रह्मा अत्रीस उपदेशित, अत्रिपाद प्रसादित, श्री अवधूत दत्तात्रेय. आणि म्हणून ही घटना आहे. नाथ महाराज सांगतात, या परंपरेमध्ये मी जन्माला आलोय. गुरुप्राप्ती लागी सर्वथा, थोर जनार्दनासी चिंता, विसरला तीही अवस्था, सद्गुरु चिंतता चिंतनी. मला वाटतं काल गुरुवर्य श्री श्रीपाद महाराज भडंगींनी नाथ महाराजांची गुरु परंपरा ही सांगितलीच आहे. दत्तात्रय प्रभूंनी, स्वतः दत्तप्रभूंनी 3 शिष्य केले म्हणाले. त्यातले जो यदु अवधू संवाद चालू आहे ते यदु, दुसरे सहस्रार्जुन, तिसरे जनार्दन स्वामी. जास्त नाही. आणि म्हणून दत्त संप्रदायामध्ये सर्वात जास्त महती दत्तप्रभूंची गायली असेल तर जनार्दन स्वामी आणि नाथ महाराजांनी गायली आहे.
मी या माध्यमातून माझ्या अंतःकरणातला एक भाव बोलून दाखवतो की टेंबे स्वामींची जी परंपरा आहे, अजून दत्त संप्रदायाचे जे काही महात्मे आहेत, त्यांच्या ज्या ज्या परंपरा आहेत त्यांना प्रणामच आहे, त्या मोठ्याच आहे. परंतु नाथ महाराजांनी त्यांच्याही आधी जवळजवळ 400, 450, 500 वर्षापूर्वी हे सगळं लिखित करून दत्तात्रयांचं वर्णन करून ठेवलंय. मी दत्तधामला जिथे असतो मी तिथेही ही गोष्ट सांगितली की सर्वात उपासना आधी दत्तात्रयांची मानसपूजा कशी असली पाहिजे ही शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी सांगितली. आणि म्हणून दत्तप्रभूंची उपासना कशी केली पाहिजे, नाथ महाराजांचे दत्त मानसपूजेचे अभंग वाचा. तुम्हाला दुसरी कुठलीही साधना करण्याची गरज नाही, दुसरे कुठलेही पद गाण्याची गरज नाही असं मला वाटतं. हा माझ्या अंतःकरणातला भाव आहे, योग्य असेल तर स्वीकारा. आणि म्हणून दत्तात्रयांचे जे तिसरे शिष्य आहे ते जनार्दन स्वामी, ते जनार्दन स्वामी महाराज हे माझे गुरु आहेत. देवो भावाचा भोगता दृढ जाणोनी अवस्था येणे जाहले श्री दत्ता, तेने हातू माथा ठेविला, हातू ठेविताची तत्काळ, बोधुआ कळीला सकळ, मिथ्या प्रपंचाचे मूळ स्वरूप केवळ स्वबोधे. साक्षात दत्तात्रयांनी सुद्धा माझ्या डोक्यावरती साधक अवस्थेमध्ये गुरुगृहामध्ये माझ्यावरती कृपा केली आहे. आणि म्हणून तिथे मला उपदेश केलाय, गृहाश्रमू न सांडिता, कर्मरेखा नोलांडिता, निज व्यापारी वर्तता, बोधू सर्वथा न मिळे, तो बोधू आकळता मना, मन मुकले मनपणा, अवस्था नावरेची जनार्दना, मूर्छापत्र पडी येला. आणि म्हणून तेव्हा सावध करून तत्काळ गुरु दत्तात्रय म्हणाले की प्रेमा ही सगुणाची अवस्था आहे, या निजबोधाने या अवस्थेचं वर्तन करत राहा. योग मायेने तिथे आपली परंपरा सांगून नाथ महाराज पुढचा संवाद सांगतात की यदूला अशा प्रकारे उपदेश करून आपल्या निजांगाचं दिव्य स्वरूपाचं दर्शन देऊन श्री दत्त प्रभू त्या ठिकाणी योग मायेच्या रूपानं अदृश्य झाले. एकनाथ महाराज श्रोत्यांना म्हणतात, शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज म्हणतात, या कथेमध्ये ही आडकथा झाली, त्याबद्दल श्रोत्यांनी राग मानू नका बरं. मी मध्येच प्रसंगानुसार माझ्या गुरु परंपरेचं वर्णन केलं. माझ्या हातून काही चूक झाली तर मला क्षमा करा, परंतु माझ्या गुरूंची कथा मी याच्यामध्ये चुकून सांगितली, तीही संस्कृतात नव्हे तर मराठीत. पण ही उगाचच बडबड केली असं मात्र म्हणू नका बरं मायबाप. जो गुरूंचा भक्त असेल तो त्यातील हृदगत ओळखेल. बघा, हृदगत शब्द अनेक वेळा आलाय नाथ महाराजांच्या वाङ्मयामध्ये. गुरु भजनाची त्यांना अत्यंत आवडी असेल, गुरु कृपा त्यांच्यावरती असेल, त्यांनाच हे साध्य होईल. काय सद्गुरूंची महती आहे, नाथ महाराज सद्गुरूंची महती सांगतात. ज्या सद्गुरूचे नाव घेता चारी मुक्ती ओढविती माथा, मुक्ती नावडे गुरु भक्ता, नित्य मुक्तता गुरुचरणी. नाथ महाराज म्हणतात, काय सद्गुरूंचं महात्म्य सांगावं. आओ ज्याचे घेता चरण तीर्थ, चारी मुक्ती पवित्र होत, पाया लागती पुरुषार्थ, धन्य धन्य गुरु भक्त त्रैलोकी. काय नाथ महाराजांनी गुरुपदाच्या ओव्या दिल्यात. आपण खरंच 438 पासून ते 500 ओव्यांपर्यंत गुरुपदाचं असं वर्णन केलंय. नाथ महाराज म्हणतात, त्यांच्या चरणाचं तीर्थ सुद्धा सद्गुरूचे चरण तीर्थ, मस्तकी वंदावे पवित्र, न लगे आणि कौपाय, धरी सद्गुरूंचे पाय. सद्गुरु चरणांवरती तेवढीच निष्ठा असली पाहिजे. आणि म्हणून तीच श्रद्धा आमच्या अंतःकरणामध्ये प्राप्त व्हावी
म्हणून मी या विषयाचा जास्त बोलबाला करत नाही, कारण ती माझ्या अंतःकरणात प्रकट व्हावी यासाठी मी या ओव्या वाचणार आहे. तुमच्याही वरती सद्गुरूंची अनुकंपा व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही 9व्या अध्यायातील 438व्या 440व्या ओवीपासून ते 500 ओव्या, अगदी 50-60 ओव्यांमध्ये जे वर्णन केलंय त्या अभ्यासा. आपलीही गुरुनिष्ठा निश्चितच वाढेल, गुरुकृपा आपल्यावरती निश्चितच होईल, ही भावना या ठिकाणी व्यक्त करतो. माझ्यावरती ही अशीच गुरुकृपा सद्गुरूंच्या माध्यमातून व्हावी ही अपेक्षा व्यक्त करतो. नाथ महाराज शेवटी सांगतात, याप्रमाणे जो संवाद घडला तो संवाद मी तुम्हाला सांगितला, आणि म्हणून सगळ्यांनी याची आत्मसात करण्यासाठी, सर्वांनी परमार्थ करण्यासाठी याचा उपयोग करावा. ज्यासी भागवती भक्ती, ही भागवत नावाची भक्ती ज्याच्याकडनं घडते, अनंत पुण्याईने ही भागवताची भक्ती घडत नाही. पुण्य असल्याशिवाय भागवताची भक्ती घडते. आणि म्हणून आपल्याकडे नाथ महाराजांनी हेच कार्य केलंय. काय केलंय? मला वाटतं जनार्दन दासोपंत आपल्या आरतीतनं नाथ महाराजांची महती गात असताना एकनाथी भागवताचाच पुरावा देतात. श्रीमद भागवताची 11 स्कंद टीका, श्रीमद भागवताची प्राकृत करोनिया, जन तारियेले देखा, जन तारियेले देखा, आरती एकनाथा. अहो सद्गुरु समर्था, आरती एकनाथा. आरती ओवाळी तो तुम्हाला गी दीनानाथा, तुम्हाला गी दीनानाथा, आरती एकनाथा. आणि म्हणून हाच भाव या ठिकाणी व्यक्त करतात नाथ महाराज. म्हणून बघा, नाथ महाराजांचं एकनाथी भागवत हे स्वतः मा गंगेने डोक्यावरती धारण करावं, एवढं नाथ महाराजांच्या वाङ्मयाची अद्भुतता आहे. याच भागवताचं चिंतन आपल्याकडनं घडावं. याच निमित्तानं या सेवकाकडनंही काहीच अल्पसं चिंतन घडलं. जे योग्य असेल ते परंपरेचं आहे, सद्गुरू योगीराज महाराजांचं मार्गदर्शन आहे. आमच्या माई माध्यमातनं, या माध्यमातनं सर्वजण मला मार्गदर्शन करत असतात. मी जर तसं पाहिलं तर नाथांच्या घरातलं खोडकर लेकरू आहे, नाही का, मी असं विनोदाने म्हणत असतो नेहमी. आणि म्हणून तसा तेवढा अधिकार नाही माझा, परंतु बालक बोबडा बोले. आपल्याच बापासमोर आपल्या मुलानं बोबड्या पद्धतीने बोलावं आणि बापाने कौतुक म्हणून मान डोलवावी, याच पद्धतीचं कार्य आज माझ्या वाटून घडलंय. काही चुकीचं असेल तर माझ्या वाणीचा दोष आहे, क्षमा करून मोठ्या अंतःकरणानं आपण मला सहकार्य करावं. आणि म्हणून नाथ महाराज याचा शेवट करत असताना नाथ महाराज फार गोड करतात. निंदकाचे नाव घेता, दोष वाचेसी होय लागता, तिशी द्यावया प्रायश्चित्ता, रामनाम सर्वथा म्हणावे. निंदकाचं नाव घेतलं की प्रायश्चित्त घ्यावं लागतं म्हणाले. जसं रामनाम म्हणावं लागतं ना, तसं सांडोनिया गुणदोष श्रोता होवावे सावकाश. येथ वक्ता ऋषिकेश, अतिसुरस ज्ञान ते, कृष्ण उद्धवाचे ज्ञान, तत्काळ निरसी अज्ञान. एका विनवी जनार्दन, सावधान परियेसा. इति श्रीमद भागवते महापुराणे 11 स्कंदे श्रीकृष्णोद्धव संवादे एकाकार टीकायां 9मोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. याच एकनाथी भागवताचे जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी 10,000 पारायण केली आहे असं चरित्रामध्ये वर्णन आहे. ज्या अर्थी जगद्गुरु तुकाराम महाराज 10,000 पारायण करू शकतात आणि केल्यानंतर म्हणत असतील, काही पाठ केली संतांची उत्तरे, तर विचार करा, नाथ महाराजांचाच आशय श्री जगद्गुरु तुकाराम महाराज केलाय. आणि म्हणून तुकाराम महाराज आपल्या अभंगातनं उतराई होण्यासाठी एकनाथी भागवताचाच पुरावा देतात. तुका म्हणे भागवत, तुका म्हणे भागवत, केले श्रुत सकळा,
केले श्रुत सकळा नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा. या ठिकाणी ही सेवा हरिभक्तपरायण श्री खरमाळे महाराज मला वेळोवेळी फोन करत होते, महाराज आपली सेवा यावं. म्हटलं मी एवढा मोठा नाहीये, वास्तविक मौन चालू असल्यामुळे मलाही बराच व्यत्यय आला. परंतु आज या गावामध्ये थोडीशी नेटवर्कची ही अनुपस्थिती असल्यामुळे बराच व्यत्यय आला. त्यामुळे झालेली सेवा शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करतो. मला जेव्हा खरमाळे महाराजांचा फोन आला की महाराज तुम्ही कुठला अध्याय घेता, मला वाटतं त्यावेळेस मौन होतं, त्यावेळेस मी माझ्या मुखातनं आपोआप शब्द निघाले की मला 29व्या अध्यायामध्ये वरती चिंतन करायचं. कारण 29व्या अध्यायामध्ये मला उद्धवाचं चरित्र नाथ महाराजांनी फार गोड सांगितलंय. उद्धवाच्या काही लीला सांगितल्या. उद्धवजींच्या लीलांचा मला काही अभ्यास करायचा होता. कारण नाथ महाराजांना तीर्थयात्रेच्या वेळेस, नाथ महाराजांनी जेव्हा तीर्थयात्रा केली तेव्हा बद्रीनारायण क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष उद्धवजींनी दर्शन दिल्याचा चरित्रामध्ये वर्णन आलेलं आहे. आणि म्हणून नाथ महाराज आणि उद्धवजी यांचं विशेष प्रेम आहे. आणि म्हणून ते 29व्या अध्यायातनं बोलावा असं माझ्या अचानक मनातनं आलं. परंतु काही कारणानिमित्त मला वाटतं तो 29व्या अध्याय मोठ्या महापुरुषांना दिलाय. त्यामुळे सेवके करावे सांगितले काम, ते म्हणाले यापैकी बोला, त्याच्यावरती नाही. म्हणून आपलं 9व्या अध्यायाचे चिंतन करण्याचा प्रयत्न केला. योग्य असेल ते स्वीकारा, चुकीचं असेल ते परत करा. जे काही आहे ते सद्गुरू शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांचे 14वे वंशज हरिभक्तपरायण श्री योगीराज महाराज गोसावी सद्गुरूंच्याच मुखातनं श्रवण केलेलं आहे. त्यांनीच माझ्यावरती कृपा इथूनही पुढे करावी हीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव